स्वागत करतो, प्रभूला महिमा देतो आजच्या दिवसाबद्दल. पुढच्या रविवारी काही बाप्तिस्मे पण असतील आणि पूर्वजन पण असणार आहे. पुष्कळ लोक या दिवसामध्ये देवाच्या वचनानं प्रभावित होऊन बऱ्याच चांगल्या गोष्टी लोकांच्या जीवनामध्ये घडत आहेत आणि आम्ही पाहतो की परमेश्वर असाधारण आणि अद्भुत अशा प्रकारच्या साक्षी बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये घडवत आहे. मागच्या दिवसामध्ये एक मीटिंग शेंडी या ठिकाणामध्ये झाली आणि मग 4 वर्षापासून एक परिवार त्यानं बऱ्याच उपचार केले की त्यांना लेकरू व्हावं, परंतु सगळ्या ठिकाणामध्ये त्यांना निराशा आली आणि मोठा प्रश्न निर्माण झाला की आता एवढे डॉक्टरी प्रयत्न करून सुद्धा लेकरू व्हायला तयार नाही. एक मुलगी मग त्या मुलीने सांगितले की तू हताश होऊ नकोस, निराश होऊ नकोस. असतं ते लोकांची सभा शेंडी या ठिकाणामध्ये होणार आहे, तर तू जा आणि त्या सभेमध्ये गेल्यावरती तुझ्यासाठी प्रार्थना केल्यावर देव तुला नक्की लेकराचा आशीर्वाद देईल. आणि मग ती बहीण त्या प्रार्थनेला ती आली. मला माहित नव्हतं, ती मीटिंग अटेंड केली आणि मग तिच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना करून जेव्हा मी तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली त्यास मी एक वाक्य बोललो की प्रभू आजच्या दिवसापासून तिला ती चांगली बातमी ऐकू दे ज्याच्यासाठी ती आलेली. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये जाईल टेस्ट करेल तर सापडू दे की देवा तू तिला लेकरू आशीर्वादित केलाय. आणि 15 दिवसांनी ती गेली आणि टेस्ट केलं. ते सांगितलं जे 4 वर्षामध्ये घडलं नाही, प्रभूनं गेल्या तिला आशीर्वाद दिला. म्हणून अद्भुत अशा प्रकारचा देव आमच्याकडे आहे. तर अजून एका बहिणीने सांगितले की तिचा नवरा अनेक वर्ष दारूच्या व्यसनामध्ये अडकून पडलेला. आज माझ्या स्टेटसला ती साक्षर तुम्ही वाचले असेल, माहित नाही, ज्यांनी स्टेटस पाहतात त्याच्यामध्ये बरेच वर्ष दारूच्या व्यसनामध्ये तिचा नवरा अडकला होता आणि सारं परिवार कुटुंब ज्या प्रकारे त्यांची शांती तुटली, घरामधलं व्यवस्था उद्ध्वस्त होऊन गेली. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या आशेनं त्या परिवारानं प्रभूकडे पाहिलं आणि त्याही परिवारासाठी प्रार्थना केली. ती म्हटली एवढे वर्ष दारू पिणारा माझा नवरा आता गेले 40 दिवस झालं त्याने दारूला सुद्धा हात लावला नाही. परमेश्वर हे सगळं महान रीतीने करत आहे आणि मला माहिती आहे की ह्याच लोकांना देवाचे आशीर्वाद आवश्यक आहे. लांबून लांबून लोक येतात. मला वाटतं धुळ्यावरून आले, ठाण्यावरून आले. धुळ्यावरून कोण आले? धुळ्यावरून आले बिचारे, अतिशय लांबून. काय धुळं जवळ नाही. मला माहिती, मी प्रवास केला त्या धुळ्याचा आणि बेल्ट लावूनच मला प्रवास करावा लागतो कारण खूप लांब आहे आणि एवढ्या लांबून ते लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी इथं येतात. मला वाटतं पुण्यावरून पण आलेत कोणीतरी. पुण्यावरून सुद्धा लोक आले, ठाण्यावरून आलेले आहेत. नेवासा असं ते लांब लांब ठिकाण आहे आणि धडपड करून करून देवाचं वचन ऐकण्यासाठी लोक या ठिकाणामध्ये येत आहेत. पुण्याच्या लोकांसाठी बातमी 2025 मध्ये परवाच कोणीतरी येऊन गेले काही लोक. ते म्हटले की आम्ही तुम्हाला चांगला हॉल देतो आणि तुम्ही पुण्यात चालू करा. तर मुंबई पुण्याच्या लोकांना जवळ पडणार आहे, तर आपण 2025 मध्ये पुण्यामध्ये सुद्धा चालू करणार आहोत. आणि मुंबईच्या लोकांना पण येणं करणं तर माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून होतं की पुण्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं तिथं चालू करावं. कारण मध्यवर्ती ठिकाणामध्ये काही चर्च लोक आले, ते म्हटले की तुम्ही आमचा हॉल घ्या आणि इथं चालू करा कारण लोकांना देवाच्या वचनाची भूक आहे. मला माहिती की वचनानं लोक बदलतात आणि प्रभू ते काम करणार आहे. जर सोलापूर बदललं तर देव पुण्यामध्ये सुद्धा मोठं काम करणार आहे. तर आम्ही लवकरच 2025 मध्ये जसं चर्चचं ओपनिंग होईल तसं आपण पुण्यामध्ये सुद्धा एक सुंदर प्रकारचं चर्च म्हणण्यापेक्षा तिथं आपण एक शाखा चालू करू की जेणेकरून
त्या ठिकाणच्या लोकांना, मुंबईच्या लोकांना आणि आसपासच्या, जसं मध्यवर्ती सेक्टर ते असणार आहे, तर बरेच लोक तिथे येऊन, मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त लोक पुण्यामध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी येऊ शकतील. मग आपण सोलापूरकर नुसतंच बसलो तर आपण पुढे जाणार नाही. त्याच्यामुळे आपण लवकरच पुण्यामध्ये सुद्धा चालू करणार आहोत, जेणेकरून जे वचन तुम्ही एवढे वर्ष ऐकलं, आता त्यांना ऐकण्याची संधी आपल्याला द्यायची. तर पुण्यामध्ये पण आपण करणार आहोत, त्याच्यासाठी प्रार्थना करा. तर पुण्याच्या लोकांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी की आपण 2025 मध्ये तुमच्यासाठी पुण्यामध्ये देवाच्या वचनाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार करणार आहोत, जेणेकरून सगळे लोक, बरेच लोक या ठिकाणी आशीर्वादित व्हावं ही माझी प्रार्थना आहे आणि माझी अपेक्षा आहे. देवाला धन्यवाद देतो. पुष्कळ चांगल्या गोष्टी प्रभू या दिवसामध्ये आमच्या जीवनामध्ये करत आहे आणि आत्मिक जीवनामध्ये ज्या पातळीवरती आम्हाला पोहोचायला पाहिजे, आमचं एक आत्मिक जीवन आहे. एक व्यक्ती ज्या स्पिरिच्युअली तो डेव्हलप होत असतो त्यावेळेस त्याला अनेक प्रश्नांची उत्तर शोधावी लागतात. जर आत्मिक जीवन तुमचं वाढायला पाहिजे ना, तर आत्मिक जीवन वाढण्यासाठी शास्त्रातल्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधावी लागतात. एक प्रश्न नसतो. मनुष्य आत्मिक जीवनामध्ये एका ठिकाणामध्ये थांबतो आणि थांबल्यानंतर जेवढी त्याची वाढ व्हायला पाहिजे तेवढी वाढ होते. परंतु बऱ्याच गोष्टी ज्या शास्त्रामध्ये आहेत त्या गहन अर्थाने लपलेल्या असतात आणि जेव्हा तुम्ही त्याचा शोध घेता त्यास तुम्हाला कळतं की जिथं मी आहे त्याच्या पलीकडे मला जायचं. येशू सुद्धा शिष्यानं म्हटलं, चला आपण पलीकडे जाऊ, आणि त्याला पलीकडे न्यायचं होतं. कारण येशूच्या शिष्यांनी आतापर्यंत अनेक गोष्टी जवळून पाहिल्या, परंतु पलीकडे जाताना ज्या प्रकारच्या प्रश्नांना त्यांना तोंड द्यावं लागणार होतं, जसं वादळ आलं, त्या वादळामध्ये जहाज डुबायला लागलं आणि मग शिष्य घाबरले. परंतु पलीकडे जाताना वादळाचा सामना करावा लागणार आहे, संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि त्या वादळाला तुम्हाला कसं पलीकडे जाण्यासाठी धमकावं लागतं ही पण गोष्ट येशूने शिष्याला शिकवली. आणि पलीकडे गेल्यावर त्यांनी पाहिलं की एक भूतग्रस्त आहे आणि त्याच्यामध्ये 6000 भूत आहेत आणि येशूने त्यांना पलीकडे गेल्यावर सांगितलं, अलीकडच्या जीवनामध्ये तुम्ही जे आहात त्या पलीकडच्या जीवनामध्ये सामर्थ्य, याच्यातनं तुम्ही अनेक लोकांचं परिवर्तन करून त्यांच्यामध्ये ख्रिस्त गाजवणार आहात, सामर्थ्य दाखवणार. म्हणून पलीकडचं जीवन ते आत्मसात केलं पाहिजे, शिक्षणाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, वचनामध्ये घडून जाण्याच्या द्वारे. जेव्हा तुम्ही वचनापासून स्वतःला अलिप्त करता तेव्हा तुमची वाढ कुठली जाते. आम्ही एक गीत गायलं नाही का, जर आम्ही त्याच्यामध्ये राहिलो तर आम्ही फळ देणार, आणि जो फाटा फळ देत नाही तो म्हणतो वेलापासून त्याला अलिप्त केला जातो. मग फळ कसं येणार आहे? काय केल्यानं माझी माझ्यामध्ये फळाची प्रोसेस असली पाहिजे, काय केलं पाहिजे. शास्त्रामध्ये एक गोष्ट आम्ही पाहतो की याजक लोक जेव्हा कर्णाचा कोश घेऊन निघाले आणि यार्देन दुथडीवरून वाहत आहे आणि त्या ठिकाणामध्ये यार्देनेमध्ये त्यांनी पाऊल टाकलं, यार्देन दुभागली. एक वाक्य, एक घटना पवित्र शास्त्रात की यार्देन दुभागली गेली आणि जास्त तिथं थांबलं. म्हटलं यार्देन का दुभागली, का यार्देनेला दुथडी भरून वाहणारी. आता ऑलरेडी तांबडा समुद्र दुभागल्यावर आता यार्देन दुभागण्याची काय गरज होती? आमच्या जीवनामध्ये यार्देन आहे आणि ती यार्देन दुभागली गेली आणि आज आम्ही तेच पाहणार आहोत, यार्देन का दुभागली. यार्देन का दुभागली? याजकानं त्या असणाऱ्या यार्देनेमध्ये पाऊल टाकलं आणि यार्देन दुभागली. याचं उत्तर शोधणं आत्मिक जीवनामध्ये पुढे जायचं. म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग बिलीव्हर्स होण्यासाठी काही घटना पवित्र शास्त्रामध्ये प्रभूने अशाच नाही घडवल्या. यार्देन दुभागली, तांबडा समुद्र दुभागला. त्याला असं करायचं म्हणून नाही त्याने केलं, काय एखादा चमत्कार करावा नाही. देव प्रत्येक गोष्टी मागे शिक्षण देत आहे. त्या विश्वासणाऱ्या लोकांना त्याच्यापासून काहीतरी बोध व्हायला पाहिजे. आता विचार करा, देव स्वर्गामध्ये, तुम्ही पृथ्वी तलावरती आहात आणि पृथ्वी तलावर येऊन तुम्ही एका मंडळीचे भाग बनला, तुम्ही विश्वासणारे बनला. आता होतं काय माहिती का, विश्वास करा एवढंच एक लेवल घेऊन आम्ही जगतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन यार्देन दुभागणं, तांबडा समुद्र दुभागणं, पलीकडे जाणं, अशा कितीतरी घटना ज्या आम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत.
आणि त्या घटना मी विसरून जातो. मग होतं काय माहिती का, विश्वासणाऱ्या जीवनाला मर्यादा येते, एक लिमिटेड जीवन आम्ही जगायला सुरुवात करतो. मग आत्मिक जीवनामध्ये कोरडेपणा येतो, एकदम कोरडं वाटायला. प्रार्थना कमी असते, विश्वास कमी असतो, अभिषेक कमी असतं, सामर्थ्य कमी असतं. या सगळ्या गोष्टीची कमतरता आमच्यामध्ये असते. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला कळतं की जो विश्वास तारणाच्या दिवशी माझ्याकडे होता तो विश्वास आता माझ्याकडे नाही. एक गोष्ट मला वाटते, त्याच्या अगोदर एक वचन वाचू. यहोशुआचं पुस्तक 3 अध्याय 14 आणि 14 वचन. यहोशुआचं पुस्तक 3 अध्याय 14 आणि 14 वचन. लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले. तेव्हा कराराचा कोष वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कोष वाहणारे यार्देने पाशी येऊन पोहोचले. आणि कोष वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असे. तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे साताना जवळील आदाम नगरापाशी साठून चढले व त्याची रास झाली. एकच वचन, याजक दुथडी भरून वाहणाऱ्या यार्देनेमध्ये काठावर त्यांचे पाय लागले आणि आदाम नगरी तिथं पाण्याची भिंत तयार झाली. आता बघा, दुथडी भरून ती नदी वाहत आहे. दोन शास्त्रातले चमत्कार. तुमचा आता फोकस, तुमचं लक्ष शास्त्रातल्या दोन जिथं पाण्याच्या भिंती तयार झाले असे दोन चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार. पहिला चमत्कार, अभिवचनांचा देश म्हणजे कनान देशाकडे जाण्यासाठी जी सुरुवात आहे, आता ती सुरुवात होत असताना पहिल्यांदा लागला तांबडा समुद्र. आणि कनान देशामध्ये पोहोचण्याच्या अगोदर म्हणजे यार्देन नंतर कनान देश लागले. आता गुलामगिरीतनं मिस्रातनं सुटताना लागला तांबडा समुद्र. तांबडा समुद्र लागल्याबरोबर देवानं काय केलं, या तांबड्या समुद्राला डुबांगलं. आणि पहिला चमत्कार काय माहिती का, पहिल्या चमत्कारामध्ये तांबड्या समुद्राला डुबांगून त्याने गुलामगिरीतनं इस्रायल लोकांची सुटका केली. पहिल्यांदा गुलामगिरी, दुसऱ्यांदा यार्देन डुबांगली, पण पहिल्यांदा तांबडा समुद्र डुबांगला. तांबडा समुद्र डुबांगणं म्हणजे गुलामगिरीतनं सुटका. आणि गुलामगिरीमध्ये होतो, पापामध्ये होतो, काही बंधनं आमच्यामध्ये होती, काही पीडा आमच्यामध्ये होत्या, काही सवयी, काही स्वभाव आमच्यामध्ये होते. आणि परमेश्वरानं हे स्वभाव घालवण्यासाठी तांबडा समुद्र म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा. तुम्ही यार्देनेकडे आला म्हणजे तुमचा पाण्याचा बाप्तिस्मा झाला. आता पाण्याचा बाप्तिस्मा झाला म्हणजे तुमचं सगळं काही संपलं का? आता तुमच्या समोर यार्देन, कारण यार्देन ओलांडल्यावर वचनदत्त देशामध्ये कनानामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. कारण या तांबड्या समुद्रानंतर यार्देन डुबांग 40 वर्षाच्या प्रवासामध्ये दोन प्रमुख प्रकारच्या घटना घडल्या. पहिली तांबडा समुद्र डुबांगला आणि दुसरी यार्देन डुबांगला. आता यार्देन डुबांगला याचा अर्थ काय ते आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. तांबडा समुद्र डुबांगणं म्हणजे गुलामगिरीची समाप्ती आणि यार्देन ओलांडणं म्हणजे अभिवचनाच्या देशामध्ये तुम्ही पोहोचलं. मग आता परमेश्वर अभिवचनाच्या देशामध्ये, दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला स्वर्गामध्ये, स्वर्ग हे तुमच्यासाठी अभिवचन आहे. जसं तुम्ही पापातनं बाहेर आला म्हणजे तुमच्यासाठी असणारा तांबडा समुद्र डुबांगला. आता तुम्ही अभिवचनाच्या देशामध्ये, इस्रायल लोक कनानामध्ये जाणार म्हणजे अभिवचनाच्या देशामध्ये जाणार. तुम्ही ही यार्देन तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचायचं. जिथं तो म्हटला मी जिथं आहे तिथं तुम्ही असावं. येशू म्हटलं नाही का, माझ्याबरोबर तुम्ही यावं, माझ्या पित्याच्या घरात राहण्यासाठी पुष्कळ झालं. अभिवचन आहे, तुम्हाला स्वर्गामध्ये जायचंय. स्वर्गामध्ये जाताना यार्देन तुम्हाला डुबांगणं गरजेचं आहे. मग यार्देन का डुबांगली आणि ती कशी डुबांगली जाणार आहे? तुमच्या समोर यार्देन. यार्देनचा दुसरा अर्थ मरण आहे. यार्देन म्हणजे मरण आहे. तुम्हाला मरणाच्या पलीकडे जायचंय. आणि आम्ही पाहतो प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलेले की दोन मरण आहे. एक मनुष्य दोन मरण त्याला अनुभवायला लागतात. पहिलं मरण दैहिक मरण, जन्म झाल्यावर प्रत्येक मनुष्य जन्माला आला मरतो, ते दैहिक मरण आहे.
आणि ख्रिस्तावरती विश्वास न ठेवता जो जीवन जगतो, पापामध्ये जीवन जगतो, त्याला म्हटले दुसरं मरण म्हणजे नरकामध्ये टाकलं. आता यार्देन म्हणजे दुसरं मरण. तुम्हाला यार्देनीमध्ये पोहोचायचंय, दुसऱ्या मरणात जायचं नाही. मरणाला दुभांगून तुम्हाला पलीकडे जायचंय. दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही असं लिहिले प्रकटीकरणाच्या पुस्तकात. तेवढं मला वाचत बसायचं नाही, कारण माझ्याकडे बरेच पॉइंट्स आहेत की जे आणि मला तुम्हाला शिकवायचे, तुम्हाला समजावून सांगायचे, तुम्हाला यार्देन दुभागायचे. आता कशी दुभागणार यार्देन? यार्देन तुमच्या समोर आहे. इस्रायल लोक शेवटचा टप्पा, त्याला असं म्हटलंय आदाम नगरीमध्ये ते आले. आपण नाव पण किती सुंदर दिलं, आदाम नगरी. जो पूर्वीचा आदाम, ज्यानं सगळं काही गमावलं होतं, ज्या आदामानं पाप केलं, देवाची संगती गमावली, एदेन बाग गमावली, आता पुन्हा ते आदाम नगरीकडे आले आणि आदाम नगरीतनं कनानामध्ये पोहोचणार आहेत. आणि त्या कनानात जाण्याच्या अगोदर त्यांना यार्देनीला ओलांडावं लागणार आहे. तुम्हाला आणि मला प्रत्येकाला विश्वासणारी या नात्यानं यार्देन मला दुभागायची. पण दुभागणार कशी यार्देन? त्याचा पहिला मुद्दा मी पडणार. वाचूया पहिलं 14 वचन. लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले. आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोष वाहणारे याजक, कराराचा कोष वाहणारे याजक लोकांपुढे चालले. लोकांपुढे चाललं. कोष वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहोचले. यार्देनेपाशी येऊन पोहोचले आणि कोष वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असे. आता पहिला मुद्दा ऐका बरं का, फार सुंदर आहे. मी ज्यावेळेस त्याचा अभ्यास करत होतो, मी पुष्कळ इतकी सुंदर सुंदर वचन देव प्रगटीकरण मला देतो. कधी कधी मी थक्क होऊन जातो. बायबल एवढं कसं रहस्याने भरलेलं आहे, एवढे सिक्रेट त्याच्यामध्ये कसे. आणि हे मंडळांमध्ये जर गेलं तर प्रत्येक मंडळी किती आत्मिक बनून जाणार, स्पिरिच्युअल. आज काय होतं माहिती का, मंडळीमध्ये लोकांना खोलवर घेऊन जाणार शिक्षण नसतं आणि त्याचा परिणाम काय होतो, लोक जगामध्ये जातात. जग लोकांमध्ये आलं आणि लोक जगामध्ये गेले, जग लोकांमध्ये आलं. याचं कारण आत्मिक जीवन पूर्णपणे संपून जातं. आता देव आत्मिक गोष्टी म्हणजे तुम्हाला स्वर्गाकडे घेऊन चालले, कनानामध्ये घेऊन चालले. आता कनानामध्ये जाताना पहिलीच गोष्ट, यार्देन दुभागण्याच्या अगोदर इस्रायल लोक आपल्या डेऱ्यातून बाहेर आले. पहिला मुद्दा, आम्हाला प्रत्येकाला यार्देनीकडे जाण्याच्या अगोदर आमच्या डेऱ्यातनं आम्हाला बाहेर यावं लागतं. हे डेऱ्यावर आमचं जीवन आणि आमच्या डेऱ्यामध्ये खूप समाधान यावं. आमच्या जीवनामध्ये जे काही आमच्याकडे आहे, आमची नोकरी, आमचा पैसा, आमचं घरदार, आमची संपत्ती, आमचं एज्युकेशन, आमचा परिवार, त्याच्यामध्ये आम्ही अडकून पडलो. पण तुम्हाला जायचंय वचनदत्त देशामध्ये. म्हणून आम्ही पाहतो इस्रायल लोकांना 40 वर्षाच्या प्रवासामध्ये देवाने एक गोष्ट समजावून सांगितली, दे रे. आणि तो मला आपल्या मेखा पक्क्या ठोकू नकोस, सहज काढता आल्या पाहिजे, उचकटायचं पुढे निघायचं. या पृथ्वी तलावर आम्ही जे राहतो ना, तो डेरा आहे. काही लोकांना ते कळलंच नाही. इतकं त्यांचं जीवन जगामध्ये अडकून गेलेलं आहे की आत्मिक जीवन विसरून गेलेले. एक स्पिरिच्युअल लाईफ आहे आम्हाला, एक आत्मिक जीवन आहे. तुम्ही दैहिक जीवनाशी संघर्ष करत आहात, तुम्ही तुमच्या विचारांशी संघर्ष करत आहात. यार्देने संबंधाला तुम्हाला ज्यास तुम्ही वाचाल, तुम्ही अभ्यास कराल, त्यास तुम्हाला कळेल ते शिष्य सुद्धा त्या यार्देनेच्या पलीकडे जाऊ शकले नाही. आणि जो शिष्य यार्देनेच्या पलीकडे गेला ना, त्याने काय मिळवलं त्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही कराल, त्यास तुम्हाला कळेल अरे यार्देन माझ्यासाठी फार महत्वाचे, मला माझ्या डेऱ्यातनं बाहेर येणं गरजेचं आहे. तुम्ही डेऱ्यामध्ये राहू नका. तुमच्या जे जीवन तुम्ही जगत आहात तो एक डेरा आहे, त्याच्यामध्येच अडकून पडू नका. म्हणजे माझं अस्तित्व टिकवण्यासाठी माझा झगडा आहे ना, तो झगडा थांबला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे पृथ्वी तलावरचं तुमचं आयुष्य अतिशय अल्प आहे, एकदम थोडक्यात, खूप थोडक्यात. त्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडता. जसं अब्राम सुद्धा आम्ही पाहतो की त्याच्या पापामध्ये अडकून पडला, तेरामध्ये अडकून पडला, लोकांमध्ये अडकून पडला. देवाने त्याला विभक्त केलं, वेगळं केलं. त्याला म्हटलं नाही, तू जर 13 संगती राहशील तर 13ला त्यांनी मारून टाकलं. का? त्याला माहिती अब्रामाचं आणि माझं नातं डेऱ्यामधनं बाहेर आल्याशिवाय तुम्हाला यार्देन दिसणार नाही. यार्देन बघण्याच्या अगोदर तुम्हाला डेऱ्यातनं बाहेर यावं लागेल. तुमचं स्पिरिच्युअल लाईफ, तुमचं आत्मिक जीवन, त्या आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला यार्देन पाहिजे. डेऱ्यातनं बाहेर या. काही गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडला असाल, काही तुमची स्वप्न असतील, काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील की तुम्ही त्याला महत्व दिलं असेल. तुम्ही डेऱ्यात, जसं मी पाहतो
आखानानं सुद्धा आपल्या डेऱ्यामध्ये समर्पित वस्तू आणून लपवून ठेवल्या. तो डेऱ्यातनं बाहेर नाही आला आणि शेवटी त्या ठिकाणामध्ये याजकाने सांगितलं त्याला बाहेर काढा आणि मारा. आखानाला सुद्धा मारलं डेऱ्यात राहिल्या कारणानं. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डेऱ्यामध्ये राहताना त्या तुमची आत्मिक वाढ कधी कधीच होत नाही. तुमची आत्मिक वाढ, हा डेरा तुम्हाला मर्यादित जीवन जगण्यासाठी भाग पाडतो. तुमच्याकडं ज्या प्रकारचा आत्मिक दृष्टिकोन असायला पाहिजे तो आत्मिक दृष्टिकोन तुम्ही गमावून बसता. तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करता आणि आत्मिक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं, येशू ख्रिस्त जितका आत्मिक होता त्याचं आत्मिक जीवन पाहिलं स्तेफनानं. आणि स्तेफनानं दगडमार होत असताना सुद्धा तिकडे स्तेफन प्रार्थना करतो. आत्मिक जीवन डेऱ्याच्या बाहेर आला, तो डेऱ्यात नाही राहिला. बाकीचे शिष्य डेऱ्यात राहिले, स्तेफन डेऱ्याच्या बाहेर आला. अशी प्रार्थना अजूनपर्यंत एका सुद्धा शिष्याने छळाच्या काळामध्ये केली नाही. पण स्तेफन प्रार्थना करतो, हे पाप यांच्या माती मोज नको, आणि त्याच्यासाठी स्वर्ग उघडला असं शास्त्रामध्ये लिहिलं. यामध्ये तिथं मरण आहे, तो मरणाला तो भांगून पलीकडे गेला. परिणाम काय झाला? बायबल सांगतो जो स्तेफन मरत असताना हा शौल या स्तेफनाच्या कपड्याजवळ होता आणि त्या शौलाचं रूपांतर झालं. जेव्हा यॉर्दान दुभांगती तेव्हा शौलाचं रूपांतर पौलामध्ये होतं. आत्मिक जीवनाचं एक सत्य आहे. असं आत्मिक जीवन जगा की तुमचं रूपांतर कुठल्या तरी शौलाला जन्म देणं, पौलाला जन्म देणार असा एक पौल त्यातनं बाहेर आला पाहिजे. काय तुम्ही या जगामध्ये आल्यावर तुम्ही काय मोठ्या गोष्टी करणार आहात? समजा मी पुष्कळ धन कमवलं, नाव कमवलं, संपत्ती कमवली, लोक मला आणि जास्त ओळखायला लागले, पण स्वर्गातच माझी ओळख नसली. लक्षात घ्या, पृथ्वी तलावर सगळं काही आहे ना ते क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. कोणामध्ये अडकून पडू नका. अडकायचंय तर फक्त ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये अडका. कोण म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विरोध करेल? कोण म्हटलं? मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे धोके, अपमान, बऱ्याच गोष्टी या पृथ्वी तलावर तुम्ही डेऱ्यात राहिले की त्याच्यात अडकून पडता. कशामध्ये अडकून पडला? आत्मिक मनुष्य आहे. उपासमार झाली तो म्हटलं नाही मी उपाशी, मला प्रभूने दिलं नाही. अरे ठीक आहे, लाजरस उपाशी राहिला पण स्वर्गात गेला. उपाशी राहिला स्वर्गात गेला. श्रीमंत माणसाने एवढं धन कमवलं नरकात गेला. काय तुमच्या धनाचा फायदा झाला? तुम्ही तर डेऱ्यातच अडकून राहिला. प्रॉब्लेम तुम्ही ज्याच्यामध्ये अडकतात ते तुम्हाला कुठे घेऊन चाललेलं आहे, कुठे घेऊन जाणार आहे? अजून शास्त्रामध्ये गेलं, दोन पलंगावर निजले असतील तर त्यातल्या एकाला घेऊन जाईल. पती पत्नी असतील, तुम्ही त्या डेऱ्यामध्ये अडकला, पत्नीमध्ये अडकला, पत्नीमध्ये अडकला, लेकरांमध्ये अडकला, जवळच्या लोकांमध्ये तुम्ही अडकला आणि स्वर्ग तुमच्यापासून मिस झाला. मरण तुम्ही आणि अवचनदत्त देशामध्ये तुम्ही पोहोचलाच नाही. म्हणजे तुम्ही अडकता कुठं? डेऱ्याच्या बाहेर यायला पाहिजे. कोणती गोष्ट तुम्हाला डेऱ्यामध्ये अडकून ठेवत आहे? जे तुमच्याकडे आहे ना ते तुमचा जातानाचा प्रवासाचा डबा समजायचा आहे. प्रवासामध्ये निघताना जेव्हा आम्ही जातो, गाडीमध्ये जाताना, ट्रेनमध्ये प्रवास करताना काहीतरी संगती आपण घेऊन जातो. म्हणजे प्रवासासाठी डबा आहे का डब्यासाठी प्रवास आहे? प्रवासासाठी. बरेच लोक डब्यासाठी प्रवास, खायचं घरात बसून खाणं, त्याच्यासाठी प्रवास कशाला करतो? म्हणजे जे पण तुमच्या ते प्रवासात, तुमची नोकरी प्रवासातला डबा आहे, त्याला घेऊन बसायचं का? नाही. तुमचा पैसा प्रवासातला डबा आहे. असतं खूप छान. आणि बघा, नेहमी खाता त्याच्यापेक्षा प्रवासातला डबा सगळ्यात भारी असतो. फिरा जरा यांच्या बरोबर, आमच्या लेडीज बरोबर फिरा. एक दिवसाचं मीटिंग, पण त्याच्या बॅगा असं वाटतं बघणाऱ्या वाटतं महिनाभर मुक्कामाला ज्याने ठेवतील ना ते म्हणतील बापरे घालत नाही वाटतं महिनाभर. एवढं खाण्याची वेगळी, कपड्याची वेगळी, एकदम सगळं भारी. मग तुम्ही असं म्हणता का नाही हा प्रवासच संपायला नको? अहो तो टाइमपास आहे. लक्षात ठेवा, जे आहे ना तो फक्त वेळ जाण्यासाठी, कारण आम्हाला पोहोचायचे स्वर्गामध्ये, तेच महत्वाचं आहे. पण डेऱ्यात राहू नका, डेऱ्याच्या बाहेर या. ते डेऱ्याच्या बाहेर आले. माझं बरोबर वचन. लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोष वाहणारे याजक, आता दुसरी गोष्ट, कराराचा कोष वाहणारे याजक लोकांपुढे चालले. यॉर्दान दुभांगण्याच्या अगोदर लोकांनी डेऱ्याच्या बाहेर यायचं आणि याजक जे कराराचा कोष वाहत आहे, कोण कराराचा कोष वाहत आहे? आज जगामध्ये प्रॉब्लेम काय माहिती का?
यार्देन दुभावण्यासाठी लोक याजकाच्या पुढे जातात. याजकाच्या पुढे नाही, यार्देन दुभावण्यासाठी कराचा कोष वाहणाऱ्या याजकाच्या मागे चालावं लागतं. येते का लक्षात तुमच्या? सगळ्या मंडळांमध्ये जगातला मोठा प्रॉब्लेम काय? तिथं लोक कराच्या कोशापेक्षा याजकापेक्षा त्यांना पुढे जाण्यामध्ये इम्पॉर्टन्स देते, त्यांना महत्व देते. कशी यार्देन दुभावणार आहे? अनुसरण. येशू सुद्धा म्हटला, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं मला अनुसरावं. अनुसरण. ज्याच्या मागे तुम्ही निघाला, ज्याच्या मागे तुम्ही चाललेला आहात आणि जे वचनाच्या द्वारे तुमचं मार्गदर्शन करत आहे. यार्देन दुभावण्यासाठी वचनाचं मार्गदर्शन करणारं जसं वचन तुम्हाला सांगतं तशाच पद्धतीने तुम्हाला चालावं लागणार आहे. जिथे याजक कराचा कोष पाहत आहे, याजक मार्गदर्शन करत आहे वचनाच्या द्वारे, ते तुम्हाला पटो अथवा न पटो, परंतु तुम्हाला वचनाच्या मागे चालावं लागणार आहे. तर यार्देन दुभावणार, तर तुम्ही वचनदत्त देशामध्ये पोहोचणार. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे म्हणा आता यार्देन दुभावेल, आता मी स्वर्गामध्ये जाईल. नाही जाऊ शकत तुम्ही स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये जाण्यासाठी म्हणून म्हटलं याजकानं कराचा कोष आपल्या खांद्यावरती घ्यावा आणि याजकानं पुढे जावं आणि लोकांनी त्याच्या पाठीमागावं. धन्य ती चर्च, धन्य ती मंडळी. जगामध्ये जर मंडळ्या याजकांच्या मागे निघतील तर मला नाही वाटत कधी सभा आणि त्यांची दिशा होईल किंवा चुकीच्या मार्गाने ते जातील. का तर देव सत्सेवकाला त्याचे रहस्य प्रगट करत असतो आणि लोकांच्या जीवनातल्या कमतरता या वचनाच्या द्वारे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. वचन तुम्हाला करेक्ट करण्यासाठी, वचन तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, वचन तुमची उन्नती करण्यासाठी, वचन तुमच्या पावलाकरता दिवा, तुमच्या मार्गावरती प्रकाश आहे. आणि जर प्रकाशच प्रकाशला नाही तर लोक कणानामध्ये कसे पोहोचणार आहे? यार्देनच दुभावली नाही तर तुम्ही कणानामध्ये कसे पोहोचणार आहे? मोठा प्रॉब्लेम, मोठी समस्या काय तुम्हाला माहिती का? लक्षात ठेवा, लोक यार्देनेमध्ये जाण्याच्या अगोदर त्यांनी कराचा कोष दुर्लक्षित केला आणि आम्ही पाहतो त्यांनी याजकाला दुर्लक्षित केलं. जेव्हा याजक आणि कराचा कोष तुमच्या समोर नसतो त्यास तुम्ही यार्देनेला कधीच दुभावू शकत नाही. देवाचे प्रिय लोक, जे लोक मला देवाचं वचन ऐकत आहे त्या लोकांना माझं सांगणं आहे, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला मार्गदर्शक नसेल तर तुमचं जीवन आणि अंधळामध्ये पडणार आहे. एक अंधळा दुसऱ्या अंधळ्याला कधीच वाट दाखवू शकत नाही. जर तुमच्याकडे वाटण्याच नसेल तर वाटण्या नसेल तर यावेळी कशी दुभावणार? आणि म्हणून शास्त्रामध्ये असं लिहिलं, याजक आपल्या खांद्यावरती कराचा कोष घेऊन निघाले, त्यांचे पाय यार्देनेला लागले आणि यार्देन दुभावले. याजकाच्या खांद्यावरती कराचा कोष होता. याजकांना माझं सांगणं आहे, जे याजक, जे सेवक देवाचं वचन माझ्याकडनं ऐकत आहेत, मला माहितीये या चॅनलच्या माध्यमातून हजारो मंडळ्या, हजारो चर्चेस, हजारो लोक परदेशामध्ये सुद्धा वचन ऐकत आहे. मला त्यांना मार्गदर्शन करायचं. याजकांनो, कराचा कोष ठेवूनच लोकांचं नेतृत्व करा. कराचा कोष खाली ठेवलं ते यार्देन कधी दुभावणार नाही. वचनात सांगितलं नाही, लोकांना पापच दाखवलं नाही, चुकाच दाखवलं नाही, कशी यार्देन दुभावणार? कसं लोक कणानामध्ये पोहोचणार आहे? आज कित्येक याजकांचं प्रॉब्लेम काय माहिती का? ते वचन सांगण्याचं आणि लोकांना करेक्ट करण्याचं धैर्य करत नाही. भीती वाटते त्यांना लोकांची. लोक मंडळी सोडून जाते. बाहेर सेवकांना वाटतं माझी ट्रान्सफर होईल. कधी कधी त्या ट्रान्सफर साठी तडजोड केली जाते. जे डोक्यावरती ओझं दिलं, जे प्रभूनं सांगितलं तुला देवाला विश्वास करायचंय आणि ते विश्वासाचं जीवन लोकांना मार्गदर्शन करून त्याला पापातनं बाहेर काढायचं आणि कणानामध्ये घेऊन जायचं. कसं कणानामध्ये घेऊन जाणार आहे? तुमच्या खांद्यावरच कोष नाही ना. जर वचन असतं तर लोक शांतपणे याजकाच्या मागे गेले असते. आणि त्या इस्रायल लोकांचं वैशिष्ट्य अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. रानामध्ये ज्यावेळेस विश्रांत निघाले त्या 6 लाख लोक होते. म्हणजे फक्त पुरुष, स्त्रिया आणि बाकीचे सगळे मिळून 30 लाख म्हणतात. 30 लाखाच्या पेक्षा जास्त लोक असतील. पुरुष आणि लहान लेकरं, स्त्रिया मिळून 30 लाखापेक्षा जास्त. पण यातले फक्त 2च लोक कणानामध्ये गेले. 2 लोक कणानामध्ये गेले. का 2 लोक कणानामध्ये गेले? कदाचित त्यांनी बंद केलंय. काय बंद केलं त्यांनी? मोशेच्या विरोधात त्यांनी बंद केलं. आणि बायबल सांगतं मोशे पण चुकला. ऐका का, त्यानं दगडी पाट्या फोडल्या, त्यानं कोष फोडला आणि परमेश्वर त्याला काय सांगतो? आता तू कणानात नाही जायचं. का? तू दगडी पाट्या फोडल्या म्हणजे तू वचनाला
वचन फोडलंस, वचनाचा अर्थ तुझ्याप्रमाणे तू लावला. तुला मी सांगितलं दगडी पाट्या घेऊन जा, तू येताना लोकांकडे पाहून ते फोडून टाकले. मग आता तू करा नाकायचं, तू यार्देन नाही दुभावला, ते नाही केले. आणि बाकीचे जे बंड करणारे लोक, ते लोक पण रानामध्ये मरण पावले. ध्यानात घ्या, जे वचन ऐकलं काय, देवाच्या मार्गामध्ये चालत असताना तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये देवाच्या वचनापासून फारकत घेता येणार नाही. कारण देवाचं वचनच तुम्हाला कणामध्ये घेऊन जाणार आहे. ते तुम्हाला पटो अथवा न पटो, ते तुम्हाला आवडो अथवा न आवडो. आणि तुम्ही स्वतः जाऊन यार्देन दुभावण्याचा प्रयत्न केला तर यार्देन कधीच दुभावणार नाही. म्हणून तर देवानं ऐका, मोशे समोर तांबडा समुद्र आला आणि लोक कुरकुर करायला लागले. त्यास प्रभू तो देवा तांबडा समुद्र पाठीमागे फारूचं सैन्य. आता विचार करा, त्यास देव त्याला काय म्हणतो माहिती का, काळजी करू नको, तुझ्या हातामध्ये काठीनं ती समुद्रावरती उगा. म्हणजे देवानं मोशेला अधिकार दिला होता का नाही? तांबडा समुद्र कोण दुभावणार आहे? मोशे. लोक उड्या मारून नाही दुभावतात, उड्या मारतील तर बुडतील. मोशेला काठी उगारली, तांबडा समुद्र दुभावला. ध्यानात घ्या, यार्देन दुभावण्यासाठी याजकाच्या मागे चालावं लागेल. कोणता याजक? वचन घेऊन जाणारा याजक. कुठल्याही व्यक्तीच्या मागे तुम्हाला कुठे जाता येतं? जिथं याजक आपल्या खांद्यावरती कराचा कोश घेऊन जातो त्याच्या मागे तुम्हाला जावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या मनाने थोडी यार्देनचा दुभावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणाल नाही आम्हाला कर, अरे देवाचं आदिवचन आहे, पण आदिवचन वचनामध्ये, आणि वचन म्हणजे कराचा कोश आहे, आणि तो याजकाने खांद्यावरती घ्यायचा आहे. याजकांना खांद्यावरती घ्यायचा, मंडळीत नाही घ्यायचा खांद्यावरती. आता विचार करा, सगळ्यांनीच म्हटलं नाही आम्हीच वचन सांगतो, आम्हीच एकमेकाला बोध करतो, तर प्रॉब्लेम काय? कराचा पोस्ट तर एकानं व्हायचा आहे, सगळ्यांनी थोडी व्हायचा असतो. मग जर सगळे शिक्षक झाले तर मग तो ऐकणारा कोण असणार आहे? सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली, एकमेकाला बोध करायला सुरुवात केली, तर मग सगळ्यांची दिशा भूल होणार आहे. मग तिथं काय म्हटलं, याजकांना आपल्या खांद्यावरती कराचा कोश घेऊन जायचा. याजक आपल्या खांद्यावरती कराचा कोश घेऊन गेले, इस्रायल लोक त्याला अनुसरण करायला लागले, आणि जे लोक त्याच्या मागे गेले ते कणानामध्ये पोहोचले. ज्यांनी वाटेत बंड केलं ते रानामध्ये मरून गेले. कसं कणानात पोहोचणार? यार्देन कशी दुभावणार आहे? यार्देन दुभावण्यासाठी तुम्हाला आणि याजकाच्या मागे जावंच लागणार आहे. याजकाचं अनुसरण तुम्हाला करावंच लागणार आहे. कोणता याजक? ज्याच्याकडे देवाचं वचन आहे, जो देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे, देवाच्या वचनाने तुमचा बोध करत आहे. म्हणजे दुसरा मुद्दा आम्ही पाहतो की कराच्या कोशाची आणि गरज त्या ठिकाणी याजकाच्या खांद्यावरती आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर कराच्या कोशाची गरज आम्हाला आहे, तर कराच्या कोशासाठी जर प्रभावी संदेश नसतील, ठीक आहे का? हे वचन वाच म्हणजे तुम्हाला समजेल. लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले, तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कोश वाहणारे यार्देने पाशी येऊन पोहोचले, आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. हा मुद्दा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. याजक कराचा कोश घेऊन जाण्यासाठी याजकाच्या पायाला बळ आवश्यक आहे. याजक म्हणजे सेवा बघा, याजक सेवा करतो. आता याजक जर चालूच शकला नाही, जर याजक सेवाच करू शकला नाही, जर याजक वचनच घेऊन जाऊ शकला नाही, याजकाच्या खांद्यावरती कोशच नसेल, तर कशी यार्देन दुभावली जाणार? का मंडळ्या वचन दत्त देशामध्ये पोहोचत नाही? का मंडळांची वाताहत होते? याचं कारण एकच आहे, मंडळांमध्ये एवढे भांडणं आहेत, मंडळांमध्ये एवढे वाद आहेत की याजक सेवाच करू शकत नाही. कशी सेवा करतील याजक? मंडळांमध्येच प्रॉब्लेम चालू आहे एकमेकाला, आणि त्या ठिकाणी पाहतो संघर्ष चालू आहे, कोण मोठा कोण लहान, याच्यामध्ये लोक अडकून पडलेले आहेत. आता या वादामुळे काय होतं, याजक काय करणारे सेवा. आता प्रेषितांच्या काळामध्ये हे झालं होतं ना, विधवाची उपेक्षा, याची उपेक्षा, त्याची उपेक्षा. मग ते प्रेषित काय म्हणाले, आता काय आम्ही वचनाची सेवा सोडून पंक्ती सेवा करावी का? प्रेषितांच्या काळात ते झालं, पवित्र आत्म्याचं कार्य असताना तेच झालेले. आज बऱ्याच मंडळांमध्ये प्रॉब्लेम का? त्यांच्यामध्ये ईर्ष्या, स्पर्धा, चढाओढ. आता याजक कशी सेवा करणार आहे? यार्देन कशी दुभावणार आहे? आणि विचार करा, लोक जर आपापसात वाद करत बसले, आपापसात भांडत बसले, आणि त्या भांडणाचा परिणाम इकडे मंडळींना आशीर्वादित होऊन कणानात पोहोचावं, ही गोष्ट कशी पॉसिबल आहे? तुम्ही मला सांगा, कसं शक्य आहे? कशी मंडळी कणानामध्ये पोहोचेल, आणि कशी त्या मंडळीला प्रभू म्हणेल नाही तू आमच्याबरोबर कणानात ये?
मंडळीची स्थापना होत असताना जर तुम्ही बघितलं पहिली मंडळी स्थापन झाली तर त्याच्या संबंधाला असं म्हटलं की लोक घरोघरी प्रार्थना करण्यात ऐक्यानं एकत्र येत होते. आता एकत्र येण्याच्या द्वारे लोकांचं तारण झालं, पुष्कळ लोकांचं तारण मंडळीमध्ये आले. आता मंडळीला सैतानाला माहितीये की मंडळीमध्ये देवाचं काम नको व्हायला आणि लोक कणामध्ये नको पोचायला. मग ते काय करतील की तिथं सेवा थांबावी आणि सेवा थांबवण्याचं माध्यम कोणतं? आपापसात जर त्यांचा झगडा राहिला तर वाद सोडत बसेल आणि त्या वादामध्ये लोक एवढ्या अडकून पडतील की देवाचं काम ते करू शकणार नाही आणि मंडळी पुढे जाऊ शकणार नाही. मग यामध्ये दुभावणार नाही आणि लोक स्वर्गात जाण्याच्या ऐवजी ते लोक पाठीमध्ये मरण पावतील. एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये मरण पावले लोक. अजून ते लोकांना माहितच नाहीये, मंडळांमध्ये ते शिक्षणच नाहीये. जेव्हा मंडळी वाढते तेव्हा लोकांमध्ये प्रश्न पण वाढतात. प्रश्न वाढत असताना लोकांचं लक्ष यार्देन असलं पाहिजे. यार्देन दुभागायची. कशी यार्देन दुभागणार आहे? यार्देन दुभागण्याचा मार्ग वचनाच्या मागे चालत राहणं, याजकाचं अनुसरण करत राहणं, याजकाच्या पाठीमागे जाणं. याजकाच्या पुढे नाही पडायचं, पाठीमागे जायचं. याजक जे सांगतो ते करायचंय. या मंडळीने आतापर्यंत असंच चालवलं आणि त्याच्यामुळे ही मंडळी पुढे आलेली आहे. ज्या दिवशी तुम्ही मला मार्गदर्शन कराल, तुम्ही पुढे पडायला लागला, मंडळी कशी चालणार? नाही चालत. आज या मंडळीला पुढे येत असताना काय त्याच्याचं रहस्य काय, सिक्रेट काय? त्याचं सिक्रेट एकच आहे. मी करायचा कोर्स घेतो, तुम्ही अनुसरण करता. तुम्ही अनुसरण करण्याचं थांबवलं, मी कोर्स टाकून देईल आणि मग तुम्ही अनुसरण करा. या प्रकारचं सगळं जगामध्ये असंच चाललेलं असतं. म्हणून लक्षात ठेवा, याजक म्हणून ज्या याजक सेवा करतो तर याजकानं पण काय केलं पाहिजे? वचनाच्या द्वारेच त्या लोकांचं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि प्रभावी संदेश जे लोकांना मार्गदर्शन करतील, लोकांची बंधनं तुटतील, लोक आत्मिक बनतील आणि आत्मिक बनल्याशिवाय त्यांना यार्देन दुभागता येणार नाही. म्हणून तिथे आम्ही पाहतो जर नाश होणे तर मंडळीनं वचनदत्त देशात पोहोचण्यासाठी एक चांगल्या संदेशाचं, प्रभावी संदेशाचा आधार घेऊन त्यांनी पुढे गेलं पाहिजे. आता अजून एक वचन वाचूया. दुसरे राजे 2 अध्याय 6 पासून 14 पर्यंतची वचनं. दुसरे राजे 2 अध्याय आणि त्याची 6 पासून काही वचन आपण वाचूया. एलिया त्याला म्हणाला, परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवित आहे. तू येथेच थांब. तो म्हणाला परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ मी आपणाला सोडावयाचा नाही. मग ते दोघे पुढे चालले. संदेश त्याचे 50 शिष्य येऊन त्यांच्या समोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले. एलियानं आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू? ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझपासून घेऊन जातील. त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस, तुला ते प्राप्त होईल. आणि दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निबारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांस अलग केले. एलिया वावटळीतून स्वर्गास गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो, तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्याचे दोन तुकडे केले. अलिशा एलियाच्या जागी येतो. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावरून मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर
परमेश्वर, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे? कोठे आहे? त्याने तो पाण्यावर मारतात पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेले. अलिशा पलीकडे. पहा इतकं सुंदर आहे. मी ते वाचत होतो ना, मला त्याच्यातलं इतकी मिस्ट्री, इतकं रहस्य जे अजूनपर्यंत मी शास्त्रामध्ये एवढ्या गहन गोष्टी बघितल्या, पण आणखी एक सिक्रेट मला त्यातलं कळलं की विश्वासणाऱ्या लोकांसाठी यार्देन किती महत्वाची आहे. एक बिलीवर्स, एक मंडळी, एक चर्च, एक पालक, एक सेवक आणि एक विश्वासणारा आणि त्याच्यामधला अभिषेक कशा पद्धतीनं यार्देन आमच्यासाठी महत्वाचे. जसं कनानामध्ये पोहोचण्याच्या अगोदर यार्देन आली आणि तिथं सुद्धा आता अलिशा स्वर्गामध्ये. ऐका बरं का, मी तुम्हाला आल्यापासून एक गोष्ट सांगितलेली आहे. तांबडा समुद्र दुभांगणं म्हणजे गुलामगिरीतनं बाहेर पडणं. यार्देन दुभांगणं म्हणजे वचनदत्त देशामध्ये जाणं. वचनदत्त देश म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग आहे. इथं पण यार्देन दुभांगत असताना एलिया स्वर्गामध्ये जात असलेला अलिशानं पाहिला. ऐका, वचनाची ताकद, बायबल मधलं सिक्रेट आणि बायबल मधलं रहस्य जर तुम्हाला समजलं ना, तर तुम्ही तुमचं आत्मिक जीवन कशा पद्धतीने जगता येईल याचा विचार करणार आहात. आत्मिक जीवन कसं जगावं आणि कशा पद्धतीने तुम्ही यार्देन दुभांगणार. एलियानं यार्देन दुभांगली आणि एलिया स्वर्गामध्ये गेला असं दिलेलं आहे. अलिशानं यार्देन दुभांगली आणि यार्देन दुभांगल्यानंतर त्यानं स्वर्गातल्या गोष्टी पाहिल्या. पण बिफोर दॅट, त्याच्या अगोदर, यार्देन दुभांगण्याच्या अगोदर जर तुम्ही मला ते 6 वचन परत वाचा. एलिया त्यास म्हणाला, परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवित आहे. तू येथेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ मी आपणाला सोडावयाचा नाही. मग ते दोघे पुढे चालले. संदेश त्यांचे 50 शिष्य येऊन 50 शिष्य येऊन त्यांच्या समोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले. एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी दुभंग झालं व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या समय मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल. न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा एकाएकी नाही, दुसरं वचन 6 वचन. एलिया त्यास म्हणाला, परमेश्वर मला यार्देनकडे पाठवित आहे. तू येथेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ मी आपणाला सोडावयाचा नाही. मग ते दोघे, आता असं त्या ठिकाणामध्ये लिहिलं की ते त्याचे शिष्य 50 शिष्य काय लिहिले तिथं, संदेश त्यांचे 50 शिष्य येऊन त्यांच्या समोर दूर उभे राहिले. इथं 2 ग्रुप आहेत, 50 आणि 2. ऐका बरं का, आत्मिक जीवनासंबंध मी तुम्हाला बोध करत आहे. हे 50 पण अलिशाचे शिष्य आहेत, एलियाचे शिष्य आहेत आणि अलिशा पण एलियाचा शिष्य आहे. आता बघा, हे 50 लोक ते पण एलिया सोबत चाललेले आणि हा अलिशा तो पण एलिया सोबत चाललेला आहे. परंतु 50 लोकांनी यार्देन दुभांगली नाही. मी काय का 50 लोकांनी यार्देन दुभांगली नाही. एकट्या एलिया अलिशानं यार्देन दुभांगली आणि त्याचं प्रॅक्टिकल एलियानं अलिशाला दिलं. एलियानं त्याचं प्रॅक्टिकल अलिशाला दिलं. असं दिलं, हे 50 शिष्य दूर एलियाच्या मागे चालले आणि चालत असताना तिथं, माझा जो मुद्दा आहे तुम्हाला तो स्पष्ट करणार
यार्देन ओलांडणं फार कठीण आहे. यार्देन ओलांडणं फार कठीण आहे. स्वतः एलिया अलिशाला सांगतो, तुला माझ्याबरोबर यायचंय, परमेश्वर मला सांगतो तू इथंच थांब. आणि स्वर्ग सुद्धा मिळवणं फार कठीण आहे का. शास्त्रात काय लिहिलं माहिती का, पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा पण त्यांच्याच्यानं म्हणजे दुर्घट आहे की नाही. हे जाणं फार कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही चर्चला आला म्हणजे स्वर्गात पोहोचणार नाही हो. तुम्हाला वाटतं तुम्ही प्रार्थना केली म्हणजे स्वर्गात पोहोचणार, डोक्यातनं काढून टाका. ना चर्चला जाण्यानं, ना प्रार्थना करण्यानं, ना माझ्या उपदेशानं, ना माझ्या रोगीमध्ये करण्यानं, ना माझ्या संदेशानं, कुठल्याच गोष्टीनं मी स्वर्ग मिळवू शकणार नाही. मला त्याच्यासाठी यार्देनच दुभांगावी लागणार आहे. आणि यार्देन दुभांगताना तुम्ही कोणत्या वर्गवारीमध्ये बोलता याची तपासणी तुम्हाला करायची. तो महत्वाचा मुद्दा आहे. इकडं अलिशा एलिया बरोबर चालतो, त्याचे 50 शिष्य या अलिशाला सांगतात, एक वाक्य ते बोलले, तुझा स्वामी तुझ्यापासून काढून घेतला जाणार आहे. असं वाक्य कुठलं वाक्याच्या मध्ये दिले, दुसऱ्या वाक्यामध्ये ना, वाचा बरं. एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराची व आपल्या जीविताची शपथ मी आपल्याला कधी सोडवायचं नाही. बेथेल येथे गेले. संदेश त्याचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे. तुला ठाऊक आहे का. त्यानं म्हटलं, ऐका, यार्देन दुभांगणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. तुम्हाला ज्या यार्देनेचं किंवा तुम्ही ज्या स्वर्गाची कल्पना करता, यार्देन म्हणजे मी तुम्हाला आदिवासीचा देश, यार्देन ओलांडायचं, आदिवासीच्या देशामध्ये पोहोचायचं, असं तुम्हाला पोहोचायचं तिथं. पण तिथं पोहोचताना तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनाला खूप सांभाळावं लागणार आहे. आता बघा, बेथेल मध्ये ते आल्यावर बेथेलातले संदेश ते इकडं अलिशाला एक गोष्ट वारंवार सांगत आहे, तुझा धनी तुझ्यापासून अलिप्त करणार आहे, तुझा धनी जाणार आहे. म्हणजे त्याला निराश करण्याचं काम त्यानं केलेलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वर्गाकडे निघता त्यास तुमच्या बाजूला सगळं पॉझिटिव्ह वातावरण कधीच नसणार आहे. तुम्हाला काय वाटतं, सगळं पॉझिटिव्ह असणारे वातावरण, आणि बरं हे निगेटिव्ह वातावरण करणारे लोक पण शिष्यच असणार आहे. कोण आहे ते, शिष्यच आहे. आणि आता लक्षात घ्या, यांना माहितीये अलिशा एलिया आता त्याचं स्वर्गात होणार, हा जाणार आहे, याचं रॅप्चर होणार आहे. पण ती गोष्ट अलिशाला पण माहितीये. मग तरी सुद्धा मी पाहतो की ते शिष्य या ठिकाणामध्ये या अलिशाला निराश करण्याचं काम करत आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आत्मिक जीवन जगताना काही आत्मिक लोकांकडनं सुद्धा तुम्हाला निराश करण्याचं काम केलं जाईल. पण तुमचा फोकस आत्मिक लोकांकडे नव्हे तर आत्मिक सामर्थ्याकडेच असला पाहिजे. आत्मिक सामर्थ्य, स्पिरिच्युअल पॉवर. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात, जेव्हा तुम्ही आत्मिक जीवन जगताना यार्देन का त्यांनी दुभावली नाही, याचं कारण यांचा फोकस आत्मिक जीवनापेक्षा, स्पिरिच्युअल लाईफ पेक्षा त्याला डिस्टर्ब करण्याकडे जास्त होता. आता तो डिस्टर्ब होणार आहे. कोण डिस्टर्ब होणार आहे, अलिशा. कोणत्या शब्दानं, नाही आता अलिशा काढून घेतल्यावर मग तुझं कसं, एलिया काढून घेतल्यावर तुझं कसं होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही तुमचं आत्मिक जीवन जगताना, ज्यावेळेस तुम्ही जर तुमच्या शब्दानं कोणाला निराश करत असाल, तुमचं वर्तन, तुमचा शब्द, तुमचं वागणं, या वागण्याच्या द्वारे कोणाला जर तुम्ही निराश करत आहात. अजून एक वाक्य मी तुम्हाला त्याच्यामध्ये करेक्शन, अजून समजणार नाही लोकांना. बरेच लोक मला म्हणतात की तुमची भाषा साधी सोपी आणि व्यवहारात सगळं आम्हाला समजावं अशा पद्धतीचं. आता मी फार तुम्हाला हाय डोस दिला तर लक्षात येणार नाही, पण साधं मी तुम्हाला सांगतो. अलिशाचे एलिया अलिशाकडनं उचलला जाणार आहे हे अलिशाला पण माहिती, शिष्याला पण माहिती. आता ज्या ती त्या संदेश त्याच्या शिष्याला माहिती म्हणजे अलिशाला पण माहिती आणि त्या शिष्याला पण माहिती. पण त्या गोष्टी संबंधाचं सांगण्याचं का, त्याला काय कारण आहे, काय कशासाठी ते सांगत आहे त्याला, अलिशाला पण माहिती आहे, त्या शिष्याला पण माहिती, सांगण्याची गरज आहे का. पण एक गोष्ट तिथं समजते, बऱ्याच वेळा आत्मिक लोक जे आहेत ते यार्देन का दुभावू शकत नाही, टोमणे. कशामुळे त्याला टोमणं म्हटलं का, साध्या सोप्या भाषेमध्ये टोमणे मारणारं जीवन. काय तुम्ही यार्देन दुभावणार आहे. जर तुम्ही लक्षात घ्या, शिष्यच आहात, मग टोमणे काय मारायचे एकमेकाला.
म्हणजे फोकस तुमचा कुठला यार्देन दुभावण्याकडे नाही, आलिशाच्या धाग्याकडे नाही, मग कशाकडे तुमचं लक्ष लागलं? टोमणे. म्हणून लक्षात घ्या, टोमणे मारणारे लोक यार्देन कधीच दुभावू शकत नाही. आम्ही म्हणाल का? जोरात आम्ही देऊ द्या. नाहीच, तुम्हाला तिथं सांभाळूनच राहावं लागणार आहे. तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन त्याचं ग्रोथ व्हायला पाहिजे, वाढलं पाहिजे. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्वर्गामध्ये कोणा व्यक्तीसाठी नाही जायचंय, तुम्हाला तुमच्यासाठी स्वर्गामध्ये जायचंय. येते का लक्षात तुमच्या? यार्देन तुम्हाला बघायची, यार्देन बघायची तर तुम्ही जसं ते 50 संदेश एकत्र 50 संदेश, किती संदेश ठेव? 50 संदेश. त्याला विचार करा, उद्या 50 लोक मंडळीत माझ्या विरुद्ध जर उभे राहिले ना, तर मला वाटतं मला लगेच दोरी विस्तारा बांधून निघून जावं लागेल. जाऊ द्या भाऊ, या लोकांच्या कुठं नादी लागायची, यांना कुठं सांगत बसू, नाही थांबू शकत. आता विचार करा, हे 50 लोक आलिशाच्या विरोधामध्ये आहेत. 50 लोक. हे तुम्हाला मी का जोर देऊन सांगतो माहिती का? तुम्ही आत्मिक जीवन जगताना अशाच पद्धतीचं एकाकीपणाचा सामना तुम्हाला करावा लागेल. कारण यार्देन दुभावणं फार कठीण आहे, पण तरी सुद्धा देव तुमच्याकडनं यार्देन दुभावून घेतच असतो. हे सिक्रेट आहे, हे सिक्रेट आहे, हे रहस्य आहे. आणि म्हणून इकडं या व्यक्तीला, आलिशाला एकटे पाडण्यासाठी किंवा तो एकटं त्यानं, आता ते काम कोण केलं हे पण लक्षात घ्या ना. त्यांना माहितीये जेव्हा ही यार्देन दुभावली जाईल ना, त्यांचे लक्ष जगाकडे होतं, त्यांचं लक्ष जगाकडे होतं. असं नाही की ते आलिशा बरोबर एलियाबरोबर चालले, त्यांचं लक्ष नाही. त्याला एक गोष्ट माहितीये, हा सारखा आलिशाच्या एलियाच्या जवळ राहतो, म्हणजे याला एलियापासून नक्कीच काहीतरी मिळणार आहे. नीट आहे का? तुम्ही सुद्धा जर देवाच्या जवळ राहणारे लोक आहात, तर तुम्हाला देवापासून काहीतरी दुप्पट मिळणारच आहे. पण तुम्हाला कसं दुप्पट मिळून देणार आहे? मग तो लुसिफर, तो सैतान, तो तुम्हाला काय करणार आहे? तुमचं ध्येय, तुमचं फोकस, तुमचं मिशन आणि जे तुम्हाला मिळायचं तिथून तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ती फॅमिली पण असेल तुमची, तुमचा परिवार पण तुमच्या बरोबर असेल. परिवारामध्ये तुम्हाला याच प्रकारच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागत असेल. स्पिरिच्युअल लोकांकडे तुम्हाला या प्रकारचं प्रश्नाला तुम्हाला तोंड द्यावं. आता तुम्ही जर डिस्टर्ब झाला, आता समजा आलिशा डिस्टर्ब झाला, आमचा प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही एकटेपणाला कंटाळून लवकर डिस्टर्ब होतो. नाही, माझ्या बरोबर कोण नाही. लक्षात ठेवा, तुमच्या बरोबर कोण नसलं तरी चालेल, पण इमॅन्युएल तुमच्या बरोबर असलं गरजेचं आहे. तो जर तुमच्या बरोबर असेल तर दुर्घट गोष्ट तुम्हालाच मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, माझ्यासोबत कोण आहे? जेव्हा मनुष्य समूहाबरोबर चालतो ना, समूहाबरोबर चाललं की त्याचं आत्मिक जीवन संपलं जातं. पण समूहाबरोबर न चालता तो एलियाबरोबर चालला. हे सिक्रेट आहे, हे रहस्य आहे. तो समूहाबरोबर नाही चालला, तो बाजूला गेला, एकटा राहिला. लक्षात घ्या, आत्मिक जीवन जगताना येशू ख्रिस्त सुद्धा या 12 शिष्यांना त्यानं ठेवलं आणि डोंगरावरती एकटा प्रार्थनेसाठी गेला. त्याच्यामुळे येशू टिकून राहिला. टिकून राहा देवाच्या वचनामध्ये, सामर्थ्यामध्ये. हे यार्देन दुभावण्यासाठी तुम्हाला स्वतःला जगापासून थोडंसं अलिप्त करावं लागणार, समूहापासून अलिप्त करावं लागेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आलिशा सारखं बना, 50 शिष्यांसारखं बनू नका. 50 शिष्यांसारखं बोलू, कोणाला सुद्धा निराशेचे शब्द बोलू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याला तुम्ही निराशेचे शब्द बोलाल त्याला जागा मिळेल. आता काय करता? 50 शिष्य कुणाला बोलले? कुणाला बोलले? जागा कुणाला मिळाला? 50 ला मिळाला का? कुणाला मिळाला? मग गप्प बसा. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा आत्मिक जीवनाचा विचार करताना त्या स्वार्थी बनायचं नाही. अजून तुम्हाला सांगतो, शिष्य तुम्हाला काही पण बोलू द्या, पण तुमच्यासाठी एलियाच महत्वाचा आहे. त्याने बोललं, त्याला म्हणते तुझा स्वामी तुझ्यापासून काढून घेणार. आणि त्याला असं म्हटलं की ते त्याच्यावर न चालता आमच्यावर नाही, त्यानं त्याचा निर्णय बदलला नाही. तो म्हटलं नाही, मला एलिया पाहिजे. म्हणून माझा जो मुद्दा आहे की तुम्हाला यार्देन ओलांडणं कठीण आहे आणि तिथं निराश करणारे लोक तुम्हाला सापडतील. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, निराश करणारे लोक
चमत्कार पाहतील, पण चमत्काराचा ते भाग कधीच बनवू शकणार नाही, है का? चमत्कार पाहतील. त्यांनी त्याला बोललं आणि त्याला निराश केलं, स्वामी तुझ्यापासून काढून घेतलं जाणार आहे. आणि लक्षात ठेवा, अशा प्रसंगामध्ये सुद्धा हे काय करू का, स्पिरिच्युअल लाईफ कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. आता विचार करा, ज्याला कधी टोमना मला, आता आपल्याकडेच बसल्या बसल्या तुम्ही कामिनीने जरा पुनमला टोमना मारावं आणि पुनमनी कामिनीला टोमना, एवढं मोठं युद्ध पेटलं. टोमण्या ते लाटणं फाट सगळंच निघत नाही का टोम. इकडं याला टोमना मारला, पण हा इतका क्वाईट होता, एवढा शांत होता ना, त्याने कुठलीच रिॲक्शन दिली नाही. तो म्हटला, काय शब्द त्याचा, मला ठाऊक आहे, पुरे करा. काय मला ठाऊक आहे, पुरे करा. हे तुमचं रिॲक्शन काय असलं पाहिजे? तुम्ही एवढंच बोला, मला ठाऊक आहे, हे जीवन आहे, हे स्पिरिच्युअल लाईफ आहे. काय स्पिरिच्युअल लाईफ? तुम्ही एवढं रिॲक्ट व्हायचं नाही की ज्याच्याद्वारे तुमचं आत्मिक जीवनामधलं असणारं सामर्थ्य काय जगा मिळणार आहे. हो, जगा मिळणार आहे, आणि तो जगा 50 पेक्षा तुम्हाला मिळणार आहे, हे महत्वाचं आहे ना. 50 पेक्षा तुम्हाला मिळणार आहे. मग तुमच्या परिवारामध्ये सुद्धा तुम्हाला कोणीतरी असं डिस्टर्ब करेल. बरे, आता लक्षात घ्या, हे सगळं जे आहे ना, तुम्ही असं समजू नका येशूचे शिष्यच येशूला डिस्टर्ब करत होते. पेत्र म्हणतो, मी तुम्हाला मरू देणार नाही, मी तुमच्यावर मरायला तयार आहे. घेऊन तिथे येतो आणि तो त्याला धरून देणार होता. मग आणि थोडा संबंधाला पाहतो, अविश्वास, सगळ्या डिस्टर्ब करणारे शिष्य. पण येशू त्यांच्यामध्ये नाही अडकला. त्याला माहितीये मला यार्देन दुभांगून स्वर्गामध्ये जायचंय, आणि म्हणून तो म्हटलं, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? त्यानं मरणाला दुभांगलं आणि पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा आत्मिक जीवनाचा विचार करताना, आत्मिक जीवन जगताना तोंडातलं स्पिरिच्युअल गोष्टीच निघायला पाहिजे, फक्त स्पिरिच्युअल. आणि जर स्पिरिच्युअल गोष्टी निघाल्या नाही तर तुम्ही त्या जगाची अपेक्षा धरू नका. कशी अपेक्षा धरू शकता? इथं लिहिलंय, त्यांनी त्याला म्हटलं की आता तुझे आणि संदेश त्याला आज तुझ्या गुरुला तुझ्यापासून अलिप्त केलं जाणार. ज्या गोष्टीची जाणीव तुम्हाला लोकांना करून देण्याची गरज नाही, ती गोष्टीची जाणीवच करून देऊ नका. कशाला करून देता? मुळामध्ये तुमचं लक्ष जगाकडे पाहिजे. तुमचं लक्ष त्या असणाऱ्या आलिशाकडे, आणि आलिशाचं लक्ष 50 लोकांकडे कशाला? तुमचं आत्मिक जीवन ज्याच्या भोवती फिरतं तिकडं तुमचं लक्ष असलं पाहिजे. तुम्हाला कोणाला डिस्टर्ब करायचं नाही आणि तुम्ही डिस्टर्ब व्हायचं नाही. समजा तुम्हाला कोणी डिस्टर्ब केलंच, आत्मिक जीवन कुठे आहे? आणि मग त्यांनी डिस्टर्ब केलं, आमचं झालं तर, अरे हे सगळं घडणारच आहे. कशासाठी? तुला जगा मिळू नये म्हणून ते होणार आहे ना. आणि तुला तुझ्या जगाची काळजी करायला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? आम्ही तिथं पाहतो की त्यानं या ठिकाणामध्ये यार्देन ओलांडण्यासाठी निराश करणारे लोक त्या ठिकाणामध्ये असणारे, आणि शास्त्र सांगतं की त्यानं त्याचं तोंड बंद ठेवलं. सांगू का तुम्हाला जगा मिळवण्याचं सगळ्यात उत्तम माध्यम? कुलूप लावायचं, चावी दुसऱ्याकडे खिशात ठेवू नका. कुलूप लावलं, चावी जर खिशात ठेवली तर कधी तोंड उघडता सांगता येत नाही. मग सगळ्यात उत्तम कुलूप लावायचं, चावी लांब ठेवून त्याची समुद्रात, ते तोंडच कधी उघडायचं नाही. आणि सगळ्यात लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जास्त बोलता, जास्त रिॲक्ट होता ना, तिकडे तुमचा पराभव झालेला आहे. 50 शिष्य पराभूत झाले आणि आलिशा विजय झाला. जीवन असं जगा, कोणत्याच गोष्टीनं तुमच्यावरती प्रभाव टाकता कामा नये. तुमच्यावरती फक्त जगाचाच प्रभाव असतो. जगा, हे तुम्हाला जगावं लागणार आहे अशा पद्धतीचं. लक्षात घ्या, तुम्ही म्हणाला मी चर्चला गेलो, मी प्रार्थना केली, मी नाही, इकडं हे नाही महत्वाचं. तुम्ही गेला, बसला, आराधना केली, गाणे गायले, नाही, इकडं मेन काय? कसं वार्ता, संभाषण, चर्च मध्ये तुम्ही एकमेकाशी कशा पद्धतीचं तुमचं वर्तन आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही आत्मिक जीवनाशी लढत आहात, याविषयी प्रभू पाहणार आहे. त्याच्यावर तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? असेच आशीर्वाद मिळणार आहे. आशीर्वादासाठी या गोष्टी आवश्यक आहे. पुन्हा 8व्या वचनाकडे जाऊया. म्हणजे यार्देन ओलांडणं फार कठीण आहे, पण ती तुम्हाला ओलांडावी लागणार आहे. पुढे एलियाने आपला जगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली, तेव्हा पाणी दुर्भग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. तिसरा मुद्दा, यार्देन दुभांगण्याच्या अगोदर एलियानं आपला जगा, बरं पाच वचन,
एलियानं आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. त्याच्या आधी संदेशाचे 50 शिष्य येऊन त्यांच्या समोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले. आता दोन गोष्टी पहा. यार्देन दुभंगण्याच्या अगोदर एलियानं आपल्या सगळ्याची वळकटी केली आणि ती वळकटी यार्देनवरती मारली आणि यार्देन दुभंगले. नीट आहे का? 50 शिष्य 7व्या वचनामध्ये म्हटलं की ते 50 शिष्य एलियापासून आणि अलिशापासून लांब होते आणि 50 शिष्यांनी लांबून या दोघांना पुढे जाताना पाहिलं आणि एलियानं आपला झगा काढला आणि यार्देनवरती मारला. नीट आहे का? जेव्हा तुम्ही लांबून आत्मिक जीवनाचा आस्वाद घेत असता, लांबून आत्मिक जीवन जगता, त्यास ना तुम्हाला झगा, ना त्यातलं सामर्थ्य, ना त्यातला अभिषेक या कोणत्याच गोष्टीची जाणीव होणार नाही. लांबून ते शिष्य होते, ते आणि एलिया बरोबर चालणारे शिष्य होते, पण त्यांना लांबून चालण्याची सवय होती. लांबून कधी कधी आम्ही लांबून चालतो. आम्हाला असं वाटतं आमचं आत्मिक जीवन जे आहे ते पुरेसं आहे, नाही याच्या पलीकडे मला जास्त काही नको आहे. मी ना एलियाच्या जवळ जाणार आहे ना अलिशाच्या जवळ जाणार आहे, मी लांबून त्या ठिकाणामध्ये चालत असतो. आता विचार करा, झगा म्हणजे पाचारण आहे, झगा म्हणजे सेवा आहे. आम्ही पाहतो अलिशाला निवडताना एलियानं काय केलं होता, आपला झगा अलिशावरती टाकलेला होता आणि त्याच्याबरोबर अलिशावरती जसा झगा पडला त्यास अलिशा म्हणतो की मला आणि माझ्या आई वडिलांना जाऊन सांगू द्या, त्यांना भेटू द्या, त्याचं चुंबन घेऊया, मग मी तुमच्या बरोबर येतो. म्हणजे झगा पडल्याबरोबर या झग्याच्या प्रभावानं या अलिशानं आपलं झोपं मोडलं, बैल कापला आणि तिथं मी पाहतो की तो एलियाच्या मागे निघाला. त्याला त्या झग्याचं सामर्थ्य कळलं, त्या सेवेचं, त्या पाचारणाचं, त्या कॉलिंगचं सामर्थ्य त्याला कळलं. परंतु या 50 लोकांना ना त्यांच्या कॉलिंगचं सामर्थ्य, ना त्यांच्या पाचारणाचं सामर्थ्य, ना त्यांना झग्याचं सामर्थ्य माहित होतं. म्हणून लांबून एलियाच्या मागे चाललेले आहेत. लांबून जेव्हा तुम्ही लांबून आत्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करता, लांबून म्हणजे काय माहिती का, तुम्ही जास्त एलियाच्या जवळ किंवा जास्त येशूच्या जवळ तुम्ही जात नाही, तुम्हाला कशी सेवा मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या दिवसामध्ये जर सगळ्यात भारी काम कोण असेल तर फक्त देवाची सेवा. तुम्हाला नाही मला त्याचं किती इम्पॉर्टन्स आहे, त्याचं महत्व किती आहे, पण मला माहिती आहे सेवा ही गोष्ट जी आहे ना, बायबल सांगतो जगातल्या ज्ञानी लोकांना डावलून मी तुमच्यासारख्या मूर्खांना, ज्ञानांना लाज वाटवण्यासाठी मी तुमची निवड केली. हे तुमचं कॉलिंग, हे तुमचं पाचारण आहे. आणि हे पाचारण करत असताना जर तुम्ही लांबून चालला, जास्त जवळ जायला तयार नाही एलियाच्या, आणि लांब देणारे कोण आहेत, 50 शिष्य. लक्षात ठेवा, हे 50 आहेत ना, हे 50 लोक की त्या स्वतःमध्ये एवढे मग्न झालेले आहेत. बरं, यांचं मिशन पण काय होतं ते तुम्हाला सांगतो. मिशन यांचं एकच होतं, अलिशाला एकच वाक्य बोललं. कोणतं राहिलं त्याचं होता, तुझा स्वामी आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार. त्यांचं मिशन फक्त एक होतं. आता बघा, हे त्या ठिकाणामध्ये चालत असताना अलिशा आणि एलिया आता इतकं मोठं विजन पाहणार होते. ठीक आहे बरं का, फार मोठं विजन बघणार होते. अजूनपर्यंत कधीच त्यांनी पाहिलं नव्हती असली अद्भुत घटना घडणार होती की स्वर्गातनं रथ, अग्नीचे रथ आणि घोडे येणार होते आणि ते रथ आणि घोडे या अलिशा एलियाला उचलून स्वर्गामध्ये नेणार होते. आणि शास्त्र काय सांगतो माहिती का, त्या एलियानं त्याला सांगितलं की तू जर ही गोष्ट पाहिलीस तर तुला दुप्पट सामर्थ्य मिळणार आहे. म्हणजे त्या दिवशीची घटना इतकी अद्भुत, इतकी भारी घटना होती की त्या घटनेकडे यांचं लक्षच नव्हतं. यांचं लक्ष फक्त एका गोष्टीकडे होतं की त्या अलिशाला डिस्टर्ब करावं किंवा निराश करावं आणि त्याला सांगावं तुझा स्वामी तुझ्यापासून काढून घेतला जाणार. अशीच परिस्थिती जगाची होणार आहे.
अशाच परिस्थितीमध्ये आत्मिक लोकांचा नाश होणार आहे. कोणत्या कशा पद्धतीने नाश होणार आहे? आत्मिक लोक स्वतःच्या आत्मिक जीवनाची उन्नती करण्याऐवजी ज्या गोष्टी आणि त्यांना हानिकारक करतात त्या गोष्टी ते करत आहेत. कोणती गोष्ट केली? त्यानं अलिशाशी बोलत आहे. काय बोलत आहे अलिशाशी? तुझा स्वामी तुझ्यापासून काढून घेत. तुम्ही कोणत्या गोष्टीशी निगडीत आहात? तुमच्या आत्मिक जीवनाची खबरदारी तुम्ही घेतली का? जी विजन, जे मिशन, जो दृष्टांत प्रभू तुम्हाला दाखवला आणि तो दृष्टांत अलौकिक आहे, अद्भुत आहे, तुमच्या लक्षात पण येत नाही. मुख्य काय? मुख्य जगाय, मुख्य सामर्थ्य आहे की आता इकडं हा एलिया आपल्या सगळ्याची वळकटी करून त्या असणाऱ्या मारणार. हे दृश्य पाहायचंय, पण तरी सुद्धा त्यांचं फोकस, त्यांचं मिशन ते विसरले आणि त्यांनी काय केलं? या अलिशाला निराश करणार. म्हणून लक्षात ठेवा, आत्मिक जीवनामध्ये असं जगायचं की कोणाला निराश न करता त्याला प्रभूमध्ये वाढवण्याची जबाबदारी आमची आहे. त्याला प्रभूमध्ये वाढवायचं. परिवार असू द्या, परिवारामध्ये सुद्धा तुम्हाला एकमेकाला तशाच पद्धतीने ग्रोथ करायचा. तो आत्म्यामध्ये बलवान व्हायला पाहिजे, स्पिरिच्युअली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. मग परिवारामध्ये जगताना आणि एकमेकाच्या परिवाराशी कधी स्पर्धा करता का? म्हणजे कधी ईर्ष्या त्यांच्यामध्ये असता का? तर परिवारामध्ये ईर्ष्या असेल, स्पर्धा असेल, मंडळीमध्ये ईर्ष्या असेल, स्पर्धा असेल, तर मला नाही वाटत की मंडळी आत्मिक जीवनामध्ये वर जाईल. कशी जाऊ शकेल आणि कशी ती आनंद बघणार, कशी ती स्वर्गामध्ये पोहोचणार, कसं त्याला स्वर्ग दिसणार आहे? बरं, तुम्ही प्रार्थना लाभ कराल, प्रभू रात्री झोपताना आला तर स्वर्गामध्ये, तीच प्रार्थना रोज रात्री. काय प्रार्थना म्हणता का नाही? मला प्रश्न पडला. झोपताना काय प्रार्थना? प्रभू आला तर मी इथे येऊनच करणार आहे. स्वर्ग तुम्हाला एवढा चीप वाटला का की तिथं मी प्रार्थना केली नाही गेलो? तसं होऊ शकत नाही. हो, इथं दाखवलं दृष्टांत त्यानं. यार ते 40-50 शिष्य आणि इकडं अलिशा आणि एलिया आणि याच्या संभाषणामध्ये आता मी त्या अलिशाचंही समर्थन करत नाही, 50चं पण समर्थन करत नाही, पण मी सगळ्यात महत्वाचा व्यक्ती तो एलिया. त्या एलियाकडे माझा फोकस आहे. एलियाकडे पॉवर आहे, एलियाकडे सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यासाठी मला एलियाकडे जायचंय. या जगात राहताना ना तुम्हाला 50 महत्वाचे, ना तुम्हाला अलिशा महत्वाचा आहे. बरं ऐका बरं का, 50 महत्वाचे नाही, अलिशा पण महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे? जगा. जगा. तो जगा मला कसा मिळेल? आता या अलिशानं काय केलं? त्या एलियाच्या जगातलं सामर्थ्य पाहिलं. ठीक आहे का? यावेळी दुभागण्याच्या अगोदर अलिशा एलिया सोबत चालण्याची चिकाटी कधी सोडू नका. चिकाटी पाहिजे. त्यांनी बोललं, आता विचार करा, माझ्यासारखं जर असता आणि ते 50 लोक येऊन मला सारखे स्वामी जाणारे, स्वामी जाणारे, स्वामी जाणारे, जाऊ द्या स्वामी जाणारे, तर मग आता काय त्याच्या मागे जायचंय? एलियाच्या जाऊ द्या, एलियाला सोडून टाका. आपण पण त्यांच्या, जसं पेत्र येशू ख्रिस्त गेल्यावरती त्या 11 शिष्यांना त्यांनी घेतलं, मग त्यांनी सगळे मासे पकडायला गेले. मग येशू आला आणि त्याला सांगितलं, अरे बाबा माणसं धरणारे बना, मासे धरणारे बनू नका. मग परत त्यांना घेऊन गेला. तो तसं घटना घडू शकले असता. येशू ख्रिस्त मेल्यानंतर शिष्यांची पांगापांग झाली. सगळ्या शिष्यांना एकवट करता करता येशू ख्रिस्ताला 40 दिवस पृथ्वी तलावरती राहावं लागलं. का? कारण शिष्य हताश झाले, निराश झाले आणि शिष्य गेले. येशू ख्रिस्त 3.5 वर्ष त्याला शिकवतो, पण तरी सुद्धा आता पुनरुत्ती झाल्यावर तो बापाकडे जात नाही. कारण त्याला माहितीये हे शिष्य आता एकमेकाला आणि देवापासून तोडणारे, स्वर्ग राज्य निघून जाणारे. आणि मग येशू एकेकाची भेट घेत भेट घेत सगळ्याला त्याने पुन्हा एकवट केलं. आणि मग हे 11 एकत्र झाले. आणि 11 एकत्र झाले तर शास्त्रामध्ये वचन दिलं, मुठभर लोक जगाची उलथापालट करतील. ही ताकद येशूने निर्माण करून टाकली. म्हणून तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट सामर्थ्य. सामर्थ्य तुमच्यासाठी महत्वाचं. ना अलिशाकडे बघायचं, ना त्या असणाऱ्या 50 लोकांकडे बघायचं. अलिशानं फक्त एलियाकडे बघायचं. तसं तुमचं पण लक्ष फक्त सामर्थ्याकडे लागलं पाहिजे. चर्च म्हणजे देवाचं सामर्थ्याचं ठिकाण. सामर्थ्य मला मिळालं पाहिजे. मला, मी माझ्या पावरची काळजी करत असतो. मला नाही कोणत्या गोष्टी माझ्या जीवनावरती प्रभावित करू देत नाही. मला माहिती हे गेलं की काय उपयोगाचंच नाही. आज मी तुमच्या समोर प्रीचिंग करतो तेव्हा तुम्ही मला किंमत देता. बऱ्याच लोकांनी सांग
आज लोक मला म्हणतात, बरेच लोक सांगतात, या आमच्या घरी पुष्कळ लोकांचे मोठे मोठे आमच्या घरी या बरं का, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. कुठपर्यंत लागू द्या? तोड चालते तर लागू द्या. आणि एकदा मी पॅरालिसिस होऊन आणि आजारी पडून घरात कोण मला नाही आमच्या घरी येते ते कोण काढतात, या माणसाला कोण सांभाळणार? हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. ऍक्सेप्ट करून चालावं लागतं. हे जोपर्यंत आहे ना, ही सेवा जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं जीवनामध्ये अस्तित्व आहे. म्हणून मला माहितीये हे नाही जायला पाहिजे, हे नाही सुटलं पाहिजे माझं, हे माझं कॉलिंग नाही जायला पाहिजे, माझी पावर आहे, हे माझा अभिषेक आहे. याच अभिषेकाला मी उभा आहे आणि त्याच्यावरती कोण प्रभाव टाकू शकणार आहे, कोण मला डिस्टर्ब करू शकणार आहे, कोण मला आणि तोडू शकणार आहे? तीच गोष्ट अलिशानं केली. यार्देन दुभागायची, तर तुमचं लक्ष सामर्थ्याकडे. त्याला माहितीये आता हा कसं काय यार्देन दुभागणार आहे, आणि त्यांनी दाखवलं यार्देन कशी दुभागायची. त्यांना वळकटी काढली. ऐका बरं का, त्यांना आपल्या जागेची वळकटी काढली आणि त्या यार्देनेवरती मारली, त्याच्यावर यार्देन दुभागली. त्यांनी लक्षात ठेवलं तुमच्या जीवनातली सेवा हीच यार्देनेला दुभागून टाकणार आहे. जी प्रभूने तुम्हाला सेवा दिली ही सेवा फार महत्वाची. मी म्हणतो सेवेपेक्षा देवानं तुम्हाला दिलेली जागा आहे त्याच्यापेक्षा जगात दुसरं काहीच महत्वाचं मोठं असू शकत नाही, काहीच नाही असू शकत. आणि ते तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एलियाशी वार्तालाप करता आला पाहिजे, एलियाशी बोलता आलं पाहिजे. बाकी नाही कोण काही गोष्टी बोलत त्याच्यात कोणत्याच गोष्टी नाही. म्हणून तिथं असं म्हटलं 5 परत संदेशाची 50 शिष्य घेऊन एलियाने आपला जगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझ्यापासून नेण्यात येईल. मुख्य जो भाग आहे, जो तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे, एलियाच्या जगातलं सामर्थ्य. जर तुमच्याकडे एलिया सोबत राहण्याची चिकाटी असेल तरच यार्देन कशी दुभागती हे पाहण्यासाठी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. पुन्हा आम्ही काय बोलतो ते ऐका. एलिया सोबत राहणं ही गोष्ट एवढी सोपी नाही. एलिया बरोबर चालणं आणि ते यार्देन दुभागली जाणं हे पाहणं इतकं सोपं नाही, पण त्याच्यासाठी चिकाटीची गरज आहे. आणि जर तुमच्याकडे चिकाटी नाही, वारंवार तुम्ही निराश होता, हताश होता, वारंवार तुमचं मन दुःखी होतं, कष्टी होतं, वारंवार तुम्ही कुरकुर करता, वारंवार तुम्ही डिस्टर्ब होता, मग तुम्ही नाही पाहू शकणार ते सामर्थ्य. अजून एक गोष्ट मला सांगतो, जेव्हा देव तुमच्या सोबत असतो ना तेव्हा तुमचं जीवन संकटानंच भरलेलं असतं. जेव्हा परमेश्वराचा स्वीकार तुम्ही केलेला आहे तर मग त्याच्या शेवटच्या 5:12 म्हटलं, माझ्या नावामुळे तुमची लोक निंदा करतील, धरून देतील, तरी सुद्धा तुम्ही आनंदानं पुढे आला. म्हणजे तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारल्यावर हे सगळं स्वीकारावं लागतं. आता तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारल्यावर तुम्ही डिस्टर्ब झाला, चिकाटी सोडून दिली नाही, कधी कधी आम्ही त्याच्यात नाही, आता सेवाच बंद करायची, आता कामच नाही करायचं, आता हेच करणार नाही, आता प्रार्थनाच करणार नाही, मी आमकच करणार नाही, तमकच करणार नाही. गेला की झाला. मी विचार करा, मी म्हटलं नाही नकोच आहे मला, बस झालं झालं ना. एवढे वर्ष सेवा करून फायदा काय झाला? 50 शिष्य एलिया बरोबर चालले, अलिशा पण एलिया बरोबर चालला. आता त्याच्या मनामध्ये जर अशा प्रकारची निराशा आली तर तो मोठी गोष्ट गमावणार आहे. तो त्यांच्याबरोबर चालला तर त्यानं कसं काय यार्देन दुभागली त्यांनी पाहिलंच नसतं ना. यार्देन दुभागणं हे महत्वाचं आहे, कणाला जाणं हे महत्वाचं आहे, आणि कणाला जाण्यासाठी सामर्थ्य पाहणं हे महत्वाचं आहे. सामर्थ्य कशामध्ये ते शोधा, सामर्थ्य कशामध्ये ते शोधा, अभिषेक कशामध्ये ते शोधा. आणि अभिषेकाची तुम्हाला गरज आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मला म्हणजे आजचा हा संदेश जाईल त्या पुष्कळ लोक स्पिरिच्युअली बिल्ट होतील, मंडळा सुद्धा बिल्ट होऊन जाणार 100%. मी सांगतो तुम्हाला याचे रिझल्ट्स मी येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रामध्ये बघेल आणि महाराष्ट्र पूर्णपणे ख्रिस्तमय होऊन जाईल. आत्मिक जीवनामध्ये ते बलवान होतील. लोक कधी स्वतःची पर्वा करणार आणि शिष्यत्व स्वीकारतो, पण आणि सेल्फ सेंटर खूप जपतो, स्वतः पुरतं, दुःखी कष्टी निराश. आणि अशा पद्धतीचं जीवन जगत असताना मुख्य सामर्थ्य त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष झालं ना. आणि ती पावर कशामध्ये? तो झगा, त्या झग्यामध्ये, आणि तो झगा मला मिळणार आहे, ती सेवा मला मिळणार आहे.
ह्याच्याकडे आमचं लक्ष आणि दुर्लक्ष झालंय. त्यानंतर 9 आणि 10 वचन वाचा. 9 आणि 10 वचन. ते पलीकडे गेल्यावर पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई या. आता यार्देन दुभांगत असताना 50 वेगळे एक वेगळा आणि 50 ला सोडून हा चिकाटीनं, ऐका बरं का, यार्देन का दुभांगली. मी यार्देन एलियानं दुभांगल्याविषयी सांगत नाही, यार्देन मी अलिशानं दुभांगलं त्याच्याविषयी सांगत आहे. आणि एलियानं यार्देन दुभांगल्याचं प्रात्यक्षिक त्याला दाखवलं, पण नंतर अलिशानं जशी एलियानं यार्देन दुभांगली तसं यानं सुद्धा यार्देन दुभांगल्याचं आणि कृती केली आणि ती यार्देन दुभांगली. त्याच्या संबंधाने मी बोलत आहे. आता घडलं काय ते मी तुम्हाला सांगत आहे. शिष्य अलिशाला निराश करत होते. एलिया पण अलिशाला सांगत होता, मी पलीकडे जातो, देवानं सांगितलं तू इथंच थांब, तुला इथंच थांबणं गरजेचं आहे, तू माझ्यावर पलीकडे येऊ नको. प्रत्येक वेळेस एक डायलॉग त्याला सारखा मारत होता तो, तू इथेच थांब, तू इथंच थांब, तू इथंच थांब. त्याला तो यार्देन दुभांगल्या संबंधानं फोन करत नाही, तो इथंच थांब. ऐका, तुमच्या जीवनामध्ये काही वेळेस असे टप्पे येतील की त्या लोक तुम्हाला आहे तिथंच थांबण्यासाठी प्रयत्न करतील. मी काय का ना तुम्हाला एलिया बोध करणार आहे, ना तुम्हाला असणारे संदेशाचे शिष्य तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. नीट आहे का? हे प्रत्येकाच्या जीवनामधला हा एक संघर्ष आहे. परिवार असेल, परिवारातल्या लोकांना नाही वाटणार तुम्ही पुढे जा, नाही वाटणार कधी. कधी कधी ज्यांच्याबरोबर तुम्ही राहता ते आत्मिक मार्गदर्शक तेही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, कधीच नाही जाऊ देणार. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमची आंतरिक प्रेरणा, आणि ती प्रेरणा काय माहिती का, जगा ती सेवा. आणि त्या सेवेसाठी तुमचं समर्पण, चिकाटी. काय चिकाटी? कोणी नसलं तरी चालेल, पण मला जगायची गरज आहे. ऐका, काही नसलं तरी चालेल. कधी कधी काय आम्ही चंचल होतो, कधी आम्हाला हे पाहिजे, कधी आम्हाला ते पाहिजे. दोन्ही गोष्टी एकत्र कशा राहणार? तुम्हाला नाहीतर शिष्य पाहिजे, नाहीतर तुम्हाला एलिया पाहिजे. काय तुम्ही जर समजा तुम्ही मला शिष्य पाहिजे तर शिष्यांमधलं निराश जीवन तुम्हाला येणार आहे. एलिया तुमच्याकडे असेल तर एलियाच्या जगाचं सामर्थ्य तुम्हाला मिळणार आहे. तुमची निवड आहे, डिपेंड तुमच्यावरती. तुम्हाला काय पाहिजे? मी म्हटलं नाही, मला माझे शिष्यच पाहिजे. चला मी त्यांच्यावर बसतो, त्यांच्यावर उठतो, ते मला, त्यांची संगती मला आवडते. अहो, त्यांची संगती आवडती तर अभिषेक जाणार आहे, जगात राहणार आहे ना. जगा पाहिजे तर तुम्हाला एलियासोबतच चालावं लागणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आत्मिक जीवनामध्ये फक्त देवाबरोबर चाला, फक्त देवाबरोबर चाला. आणि जो देवाबरोबर चालतो तो जीवनात कधीच निराश होत नाही. कारण तुम्हाला कळतं जगातली स्ट्रॉंग व्यक्ती माझ्या बरोबर आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य काय माहितीये का? तो म्हणतो शोकजनक खोऱ्यातनं जात असताना तो आबादणीचं म्हणजे माझ्या डोक्यावर छायेप्रमाणे तो माझ्या संग असतो. हे वैशिष्ट्य देवाबरोबर चालण्याचं. आणि जे देवाबरोबर चालतात ना ते बाकीच्या गोष्टींचा विचारच करत नाही, काहीच विचार त्याच्या डोक्यामध्ये नसतो. आता विचार करा, तो एलिया त्याला म्हणतो इथंच थांब. माझ्यासारखा व्यक्ती असता तर म्हणला असता, ज्याच्यावर चालायचं तोच म्हणला थांब. काय जायचंय बाळगा बरोबर? मी म्हटलंय का तू इथंच थांब, तू यायचं नाही माझ्यासोबत. किती दिसत होईल. हा त्याला म्हणतो तू थांब इथंच. आणि तो काय म्हणतो, नाही मी तुम्हाला, त्याला चिकाटी म्हटलेली आहे, मी तुला. आता तो 4 वेळा हे बोललो बरं का? किती वेळा? 4 वेळा त्याला बोललो तू इथंच थांब. आणि तो प्रत्येक वेळेस काय म्हणायचा? मी येणारच. काय म्हणत होता? हा, मी येणारच. आता एलियानं बघितलं, हा इतका चिकट पदार्थ आहे, हा काय मला सोडायला तयार नाही. त्यावेळेस इतकं सुंदर त्या ठिकाणी दिलं. तो यार्देने जवळ आल्यावर त्यानं पहिली गोष्ट विचारली, आता मी तुझ्यासाठी काय करू? देवाची प्रिय लोको,
आत्मिक जीवनात इतकं चिकट बना ना की शेवटी देवानच तुम्हाला विचारलं पाहिजे आता मी तुझ्यासाठी काय करू. तुम्ही बऱ्याच वेळा देवाला सांगता हे कर ते कर ते कर, कंटाळून तुमच्या सगळ्या याद्या तो कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतो, याच्यासाठी काही करायचं नाही. पण तुम्ही इतकं चिकाटी. आता इकडं 4 ठिकाणामध्ये अलिशानं एलियाला एकही गोष्ट माहिती, फक्त मला तुमच्यावर यायचंय, फक्त मला तुमच्यावर यायचंय. तोंडला इथं थांब, बेतेलमध्ये थांब, नाही. तोंडला येदूमध्ये थांब, म्हटलं नाही. यार्देजवळ थांब, नाही. मग आता यार्देजवळ आल्यावर काय झालं म्हणलं बरोबर ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. आता त्याचं उत्तर किती सुंदर. अलिशा म्हणाला आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. तरी काय सांगितलं कसं मिळणार. एलिया म्हणाला तू दुर्घट गोष्ट मागतोस पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त. यार्देन दुवा घ्यायची तर तुम्हाला जसं अलिशानं एलियाच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं, त्याने म्हटलं माझी हालचाल तुला कॅच करायला लागणार आहे. मला जाताना मी जर दिसलो ना तुला तर तुला जे तू दुर्घट मागतो, आम्ही देवाकडे दुर्घट मागतो पण त्याच्या हालचालीकडे लक्ष देत नाही. तो म्हटलं बघायचं मला. त्यांनी सांगितलं मी जर जाताना तुला दिसलो तर मिळणार आहे. आता विचार करा, यानं जर म्हटलं असतं आता स्वामी जाणारच आहे तर आपण निवांत झोपू, प्रार्थना तर केली, द्यायचं तर देईल, स्वामी गपचूप केले असते, काहीच मिळालं नसतं. पण इकडं तो काय म्हणतो, तू दुर्घट गोष्ट. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, यार्देकडे जाताना जेव्हा यार्देन दुभांगली जाते तेव्हा तुमचा विश्वास इतका स्ट्रॉंग बनतो की तुम्ही साध्या गोष्टी मागत नाही, अशा गोष्टी मागता ज्या गोष्टी देण्याचं सामर्थ्य कोणाकडे नसतं, पण अशी दुर्घट आशीर्वाद प्रभू तुम्हाला देत असतो. ती कोणाच्या जीवनामध्ये घडू शकत नाही. मी तुम्हाला अशा देवाचं चित्र तुमच्या समोर मांडत आहे की त्याला त्याच्या हालचालीकडे तुम्ही लक्ष दिलं. पवित्र आत्म्याच्या मुवमेंटकडे लक्ष द्या, पवित्र आत्म्याच्या हालचालीकडे लक्ष द्या. कसा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम करत आहे, फिरत आहे, आणि कसा पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, कसा पवित्र आत्मा तुम्हाला आत्मिक दृष्टिकोनातून बलवान करत आहे, त्या पवित्र आत्म्याच्या हालचालीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. पवित्र आत्मा काम करतो का, ही दुर्गड गोष्ट आहे. कधी कधी आत्म्याशिवाय तुम्ही आत्मिक जीवन जगत आहात आणि तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. माझ्यामध्ये देहाची कर्म असेल तर मी आत्म्याच्या प्रेरणेने चालत नसते. भगवद्गीतेच्या पत्रामध्ये घरी जाऊन वाचतो काय तुमच्यामध्ये किती देहाची कर्म, हालचाल बंद झाली. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये हालचाल करण्याचं बंद करतो ना, त्यास तुमच्यामध्ये दहिकता बाहेर पडते. राग, द्वेष, मत्सर, लोभ, कुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेपणा, अशा इतर असंख्य गोष्टी पवित्र आत्म्याची हालचाल बंद झाली. मग दुर्गड गोष्ट कशी, यार्देन कशी दुभावली जाणार. यार्देन दुभावण्याच्या अगोदर पवित्र आत्म्याची हालचाल. मग कोणती पवित्र आत्म्याची हालचाल कसा करतो पवित्र आत्मा. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ, प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, सौम्यता, या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्यात काय पवित्र आत्म्याची. आणि हे गोष्टी तुमच्याकडे नाही म्हणजे पवित्र. आता दुर्गड गोष्ट कशी मिळणार आहे. आशीर्वाद तर मोठे पाहिजे. मोठी आशीर्वाद मिळण्यासाठी आम्हाला मोठ्या गोष्टी करायला पाहिजे. दुर्गड गोष्ट लक्षात ठेवा. दुर्गड साध्या गोष्टी मागू नका. काय साध्या गोष्टी तुमच्याकडं, एकदम साध्या गोष्टी. आम्हाला त्यांनी बोललंच नाही, आम्हाला हेच केलं नाही, असंच झालं, तसंच झालं, आमचं हे झालं. कुठल्या ते प्रिषदांच्या काळामध्ये नाही, मटणाचे तुकडीचा प्रिषदांच्या काळामध्ये का कशात वाढलं. पवित्र आत्मा व्हायला लागले, लोक बरे व्हायला लागले, दगडे चालायला लागले, आंधळे बघायला लागले, आणि विश्वासकांनी सगळं विकलं आणि आले. आणि आल्यावर येताना त्यांच्या डोक्यात डाळ भात खाऊ कोणती करावं, समजून कोणत्यास डाळ भात खाऊ कोणती करावं. आणि मग ते सगळं विकलं, प्रिषदांच्या चरणाजवळ आणून ठेवलं. आणि आणून ठेवल्यावरती आणि ती लोक कुरकुर करत, आमच्या विधवेला मटणाचे 2च तुकडे मिळाले आणि तुमच्याला चांगले. अरे आत्मीय बघा ना, मटण खाऊन पण नरकात पडण्यापेक्षा डाळ भात मध्ये सारखी. असं विचार केला तर त्यांनी मटण खाऊन नरकात कुरकुर केली की नरकामध्ये पडणार, आत्मिक जीवन जगणार. आणि तुम्ही
जीवन तुम्हाला हे ते खाणं पिणं ह्या साध्या साध्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? जेव्हा ही चर्च प्रभूच्या सामर्थ्याने भरेल, जेव्हा इथं लोक येतील, लंगडे चालतील, आंधळे पाहतील आणि लोकांची अपेक्षा असेल, अरे इथं दुर्घट गोष्ट आहे, इथं शिलोमध्ये दुर्घट गोष्ट आहे. लक्षात ठेवा, शिलोच्या लोकांना सामान्य जीवन कधी जगू नका. मला नाही आवडत सामान्य जीवन. मी सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी पाहतो. मला आत्मिक जीवनामध्ये इतकं बलवान व्हायला आवडतं की मी देवाकडे प्रभू असं सामर्थ्य घे आणि तू म्हटलं दुर्घट गोष्ट मागत आहे, त्याच्यासाठी तर तुझ्या सोबत चाललो ना. अरे मी त्यांच्या 50 सारखा तुझ्यापासून लांब राहिलो असतो, पण तुझ्या बरोबर चालण्याच्या माग माझा हेतू हाच होता. त्या 50 लोकांकडे जे नाही त्याची मला गरज आहे. लक्षात ठेवा, बाकीच्या लोकांसारखं मागू नका. दुर्घट अशी गोष्ट प्रभूकडे मागा की मागताना चिखाटीनं त्याच्याबरोबर चाला. काही झालं तरी मी देवापासून विभक्त होऊ शकत नाही, सगळ्यापासून विभक्त होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस तो ते त्याला म्हणतो का तुझा स्वामी तुझ्याकडनं काढून घेणार आहे, तुझा स्वामी तुझ्याकडे काढून घेणार आहे. आता इकडे याच्या चिकाटीनं त्याने काय करू मी तुझ्यासाठी सांग. मी तर म्हणतो असं चिकाटीचं जीवन जगा ना. रात्री देवाने तुम्हाला स्वप्नातून विचारलं पाहिजे, सांग बाबा एवढी प्रार्थना करतो मी काय करू, सांग बाई एवढी प्रार्थना करते मी तुझ्यासाठी काय करू. धन्य तो दिवस हो ज्या दिवशी प्रभू तुम्हाला विचारणार आहे मी तुझ्यासाठी काय करू. नका मागू, स्वतःसाठी मागू नका, आत्मिक जीवनासाठी मागा. आत्मिक जीवन खूप महत्वाचं आहे. पुन्हा मी तुम्हाला निराश, उदास, खिन्न हे शब्द तुमच्या डिक्शनरीतनं काढून टाका. दुखलं, खुपलं, हे झालं, ते झालं, हे फक्त डॉक्टरकडे जाऊन सांगा. ते काय होतंय नुसतं त्यांनी विचारू काय होतंय. श्वास घ्यायला त्रास होतो, इथं दुखतं, इथं का नाही, इथं असेल तर किडनी का नाही, इकडे आहे. त्यांनी सांगितलं इथं असेल तर किडनी खराब, लगेच दुसरी जागा कुठं इथं दुखतं का, मला माहिती नाही कुठं हृदय आहे, आणि मी ते चेक पण करत नाही कुठं, आणि मला ऐकायला ती कुठे इथं दुखतं तिथं, मग तुम्हाला हार्ट नाही इथं दुखतं. तुम्ही सगळं ते डॉक्टरला देवाकडे गेल्यावर नाही हो, प्रभूकडे आल्यावर दुर्घट गोष्टी मागायच्या. ते पण एकदम सामान्य चीप जीवन झालं. आत्मिक जीवन जे इतकं सुंदर, इतकं सुरेख असतं ना की त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही, जगा आणि त्यातलं सामर्थ्य. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, दुःख फक्त कब्रस्तानमध्ये व्यक्त करायचं असतं. आम्ही म्हणाल का परमेश्वराच्या घरामध्ये नुसता आनंद आणि प्रभू के घर में कब गाणं तो आनंद की भरपुरी आहे. मला गाणे आठवत नाही, फक्त तिथं समोर असलं की काय लक्षात ठेवू, उपदेश लक्षात ठेवू, मीटिंग लक्षात ठेवू, का तुमचे नाव लक्षात ठेवू, का अजून चर्चला काय करायचं लक्षात ठेवू, गाणे कशी लक्षात ठेवणार. पण तिथं गाणे प्रभू के घर में आनंद की भरपुरी आणि कसं है कसं काय त्याला जमा झालं. गाणे तर एवढे भारी, आनंद की भरपुरी 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 एवढी भरपुरी, असं वाटतं की ढेकरा राहिली ती एवढी भरपुरी. पण खरंच आम्ही ते आत्मिक जीवन एन्जॉय करतो का, हे का करत नाही याचं कारण खूप सामान्य जीवन जगतो. पण तो म्हणतो संकट आणि बंधन माझी वाट पाहताय, याला म्हटलं एक स्टँडर्ड लाईफ, स्पिरिच्युअल स्टँडर्ड लाईफ बघा. आणि ते करताना बाकीच्या गोष्टीची पर्वा करू नका. कसली पर्वा, मन जगा पाहिजे सामान्यपेक्षा स्टँडर्ड. दुर्गड गोष्ट हे नका, हे सामान्य गोष्ट बघूच नका. मी म्हणतो एवढं सामान्य का जगावं की जे 50 लोक जगतात, एक जगतो तसं जगा ना. आलिशा 50 लोकांचं वेगळं बोलणं, त्यांचं वेगळं चालणं, एकच वाक्य, एकच डायलॉग. काय स्वामी जाणार आहे, गुरु जाणार आहे, नाही बोलला. कधी कधी एक डायलॉग लागला तू तोंड डावं, 50 लोकांना जाऊन बसलोय, नाही बंद करायचं तोंड. एकदम एकच डायलॉग नाही, एक काय डायलॉग असं, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही, मी ह्या गणीकडे येणार, मी विद्यालयाकडे येणार, मी ह्याच्याकडे येणार, त्याच्या हे डायलॉग. आता याचा पण डायलॉग एकच आहे, कोणता, मी तुम्हाला. पण या डायलॉगने त्याने सामर्थ्य मिळवलं. असं बोला की सामर्थ्य तुम्हाला मिळालं पाहिजे. ते बोलणं असं असलं पाहिजे ना, तुमच्या बोलण्याच्या द्वारे जिथं तुम्ही बोलाल तिथं देवाने म्हटलं टाक याच्यामध्ये सामर्थ्य, टाक याच्यामध्ये सामर्थ्य.
सामर्थ्य वाहणारे लोक जागा. शेवटचा मुद्दा वाचा ते पलीकडे 11. ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघास अलग केलं. एलिया वावटळीतून स्वर्गात गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला माझ्या बापा इस्रायलाच्या रथांनो इस्रायलाच्या राऊतांनो तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्र फाडून त्यांचे दोन तुकडे केले. अलिशा एलियाच्या जागी येतो. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे. त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला. आता काय झालं माहिती का, यार्देनीच्या जवळ आल्याबरोबर दुर्गष्ट गोष्टीचं प्रात्यक्षिक त्याला पाहायला मिळालं. हे नाही समारोप आहे. इकडं 5व्या मुद्द्याकडे येत असताना 4 चिकाटीनं तो एलियाच्या मागे चालला. ठीक आहे का? आत्मिक जीवनामध्ये चिकाटी किती महत्वाची. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, फक्त चिकट लोकच स्वर्गामध्ये जाणार. आमेन म्हणा बरं. फिक्कट नाही बरं का, फिक्के लगेच रंग उडाला. फिक्का म्हणजे रंग कमी झाला, आत्मिक जीवन कमी झालं. ज्यांचं आत्मिक जीवन कमी होणार ते लोक स्वर्गाचे स्वप्न तरी बघायचंच नाही. त्यांनी पृथ्वी तलावर खायचं प्यायचं एन्जॉय करायचं नाही का, सगळं व्यवस्थित खाणं पिणं, पिक्चरला जा, गाणे गा, काय करायचं तुम्हाला फुल एन्जॉय करा. ते नाही तर घेतलं तुम्ही घ्या. उगाच कशाला वेळ तुमचं चर्चमध्ये येऊन घालवायचा देवाला, त्याला तरी कशाला त्रास द्यायचा आपण नाही का. अशा पृथ्वी तलावर फुल एन्जॉय करू. स्वर्गात मिळणारच नाही तर पृथ्वी एन्जॉय करू ना. आणि एकदम सुंदर आहे. तुम्हाला काय पाळत सांगतात नाही होय सांगावं लागणार. ही दुर्गड गोष्ट आहे. आता 50 लोक लांबून बघतात. बरं असं लिहिलं या 50 लोकांनी, हे काय बरं का, 50 लोकांनी सुद्धा जर एलियासला त्याचं राज्य अग्नी आणि रथाचे घोडे जर त्यांनी पाहिले असते तर 50 लोकांना पण सगळा मिळाला असता. पण या 50 लोकांना सगळा मिळाला नाही. म्हणजे पाहिलं कोणी स्वर्गाचं दृश्य फक्त अलिशानं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, यार्देन दुभावण्याच्या अगोदर जर तुमचं स्वप्न स्वर्ग असेल, तुमचं स्वप्न पाचारण असेल, तुमचं स्वप्न झगा असेल तर फक्त झगाकडेच पहा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, झगा तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. प्रत्येकाचा झगा, जो झगा तुम्हाला देवाला दिला. मला जर तुम्ही विचारलं तुमच्यातलं सगळ्यात आवडती गोष्ट कोणती, ना माझं शिक्षण, ना प्रभूने दिलेले मोठे आशीर्वाद, देवाला मला भरपूर आशीर्वाद दिले, मी त्या आशीर्वादाकडे पण कधी बघत नाही. पण मी जर जास्त प्रेम कशावरती करतो तर माझ्या सेवेवरती, कारण ती मला देवाने दिली. आणि ही सेवा तुमच्यासाठी स्वर्ग उघडतील. स्वर्गातला दृष्टांत तुम्हाला दाखवते. स्वर्गातला दृष्टांत शास्त्र सांगतात. स्वर्गातली गोष्ट त्यांनी पाहिली, यार्देन दुभावली. आणि एवढंच नव्हे तर एलियाच्या अभिषेकातील दुप्पट अभिषेक त्याला मिळाला. कशासाठी यार्देन दुभावली मी काय करू का, यार्देन यासाठी दुभावली की प्रभूनं तुमच्यामध्ये दुप्पट अभिषेक ठेवला हे लोकांना समजावं. तुम्ही पृथ्वी तलावरती आहात ना, आता तुम्हाला स्वर्गामध्ये जायचंय. यार्देन म्हणजे स्वर्ग, स्वर्गातलं तरी यार्देन दुभावली आणि स्वर्गदूत आले आणि स्वर्गदूतांनी रथांनी एलियाला घेऊन गेले. यार्देन आम्हाला काय सांगते, एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती येणार आहे. अग्नी घोडे आणि ढगावरती बसून तो
स्वार होऊन देवदूत येणार आहेत आणि आम्ही सुद्धा यार्देन दुभांगून तिथपर्यंत जाणार आहे. परंतु आता जी यार्देन दुभांगण्याच्या अगोदरची प्रोसेस काय की प्रभूनं या जगामध्ये तुम्हाला ठेवलं, असंच ठेवलं नाही हो. तुम्हाला देवानं दुप्पट सामर्थ्य देऊन ठेवलं. कशासाठी? या 50 शिष्याला समजावं. अरे तुम्ही त्याला बोलला होता, निराश केलं होतं, खिन्न केलं होतं, पण आता निराश झालेला व्यक्ती याच्याकडे तुमचे शब्द नाही, याच्याकडे एक शब्द आला आणि तो शब्द कोणता? एलियाचा देव कोठे, एलियाचा देव कोठे. आणि या शब्दानं एलियाच्या देवानं सामर्थ्य पाठवलं आणि यार्देन दुभांगली. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं लक्ष यार्देनेकडे असतं त्यास एलियाचा देव त्याचं सामर्थ्य तुमच्याकडे पाठवतो आणि ते सामर्थ्य 50 लोक पाहतील. परंतु लक्षात ठेवा, 50 मध्ये थांबू नका. एक तर थांबून प्रभूची सेवा करा, एक तर प्रभूच्या मागे चाला. जगातल्या लोकांसाठी आणि जगातल्या लोकांचा व्यवहार तुम्ही तपासत बसू नका. प्रभूच्या गोष्टीसाठी तुम्हाला बोलवलं आणि त्याच गोष्टीसाठी तुम्हाला पुढे जावं लागेल. पुढे चालता चालता जसं विश्वासणारे लोकांचं रॅप्चर होईल आणि ते वर जातील. एलिया जाताना अलिशा त्याला विचारतो, एलियाचा देव कुठे आहे? आणि त्यावेळेस एक शब्द वापरला, तो म्हटलं काळजी करू नको, एलियाच्या देवाचा झगा मी तुझ्याकडे टाकतो. आणि एलियाच्या देवाचा झगा त्याच्या हाताबरोबर आल्यावर इतकं सुंदर त्या ठिकाणी त्यानं आपल्या अंगावरचा झगा फाडला, त्याचे 2 तुकडे केले. लक्षात ठेवा, जे तुमच्याकडे आहे त्याचे 2 तुकडे करा. जे प्रभूचा आहे तो एक तुकडा घेऊन प्रभूची सेवा करा. कारण तुमच्याकडे असणारे जे आहे त्या वस्त्राचे तुकडे होणार आहेत, पण प्रभूकडचे असणारे वस्त्र जे आहे या वस्त्रानं नदीचे 2 तुकडे होणार आहेत. तुम्हाला प्रभूकडचे वस्त्र घेऊन नदीचे 2 तुकडे करा. तुमच्या 2 तुकड्याच्या वस्त्राला एकत्र ठेवू नका, तर प्रभूचं पाचन घेऊन प्रभूची सेवा करा. यार्देन का दुभांगली? यार्देन सेवा करण्यासाठी दुभांगली. का दुभांगली यार्देन? ऐका, एंड करतो. यार्देन यासाठी दुभांगली. एलियानं 6 चमत्कार केले, अलिशानं 12 करावे त्यासाठी यार्देन. येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का? जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षा मोठे चमत्कार करेल, जास्त चमत्कार करेल. काय यार्देन दुभांगली? तुम्ही येशूपेक्षा जास्त चमत्कार करावे याच्यासाठी यार्देन दुभांगली. म्हणून आता जाताना एक सामान्य चीप व्यक्ती म्हणून नाही जायचं. एलियाचा देव कुठे आहे? जाताना म्हणायचं एलियाचा देव माझ्या बरोबर आहे आणि मी आता असं जाणार नाही, तर यार्देन दुभांगण्यासाठी जाणार आहे. किती मोठा यार्देनेसारखा प्रश्न माझ्याकडे असेल, पण माझ्याकडे पावर आहे, तीच पावर घेऊन मी जाईल. मग तुम्ही कधीच जीवनामध्ये रडणार नाही. अजून एक गोष्ट शेवटी सांगून संपवतो. एलिया स्वर्गामध्ये गेला. ऐका बरं का, याने दुप्पट चमत्कार केले, मग याला पण स्वर्गामध्ये जायला पाहिजे. एलियानं 6, अलिशानं म्हणजे पुढे 4 चमत्कार केले. मग एलियाचं स्वर्गारोहण झालं, अलिशा मेला असं लिहिलं. मग याला काही स्वर्गामध्ये नेलं? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एलिया प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे, तो स्वर्गात गेला. अलिशा पृथ्वी तलावरती राहिला, म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. आता एलिया स्वर्गात गेला, अलिशा मेला आणि अलिशाच्या अस्थी कबरेमध्ये ठेवल्या. आणि मेलेला माणूस अलिशाच्या कबरेमध्ये पुरला, तर मेलेला माणूस अस्थीने जिवंत झाला. यार्देन का दुभांगली माहिती का? तुमच्या संपर्कामध्ये एक आत्मिक मेलेली व्यक्ती आली तर तुमच्या संपर्कात ती जिवंत व्हायला पाहिजे, याच्यासाठी यार्देन दुभांगली. एक विनाश झालेला व्यक्ती, आत्मिक जीवनामध्ये मेलेला व्यक्ती जर तुमच्या संपर्कात आला, इतका फुल चार्ज व्हायला पाहिजे त्यानं की त्यानं म्हटलं पाहिजे अरे अलिशाच्या अस्थी माझ्या अस्थीला लागल्या. आणि जाताना त्यानं साक्ष सांगतो, कबरीतून बाहेर पडला लोक त्याच्या, तुला पुरलं होतं, तू कसं काय झालं? म्हणजे आता अलिशाच्या अस्थी माझ्या अस्थीला लागल्या म्हणून मी जिवंत झालो. मंडळी अशी बनावी अलिशा सारखी ना, एक मृत व्यक्ती या ठिकाणातील आत्मिक जीवनामध्ये, पण जाताना ती चार्ज होऊन म्हटली पाहिजे अस्थीला अस्थी लागल्या आणि आत्मिक जीवनामध्ये आणि जिवंत कोणाला मरू देऊ नका, कोणालाच मरू देऊ नका. कोण व्यक्ती मंडळीत आलं की त्यांनी सजीव व्हायला पाहिजे. एवढे आमचे चेहरे प्रेशस असले पाहिजे. आम्ही म्हणाल
तेवढे तुमची चेअर फुकतील तेवढे लोक मरतील. हा मावशीला समजलं बरोबर. आणि जेवढे तुमचे फ्रेश चेहरे राहतील तेवढे जीवन होतील. मला तर वाटतं शिरोतल्या लोकांना त्यांनी बघितल्या जाताना त्यांनी विचारलं कोणतं पार्लर एवढं फ्रेश दिसलं पाहिजे तर कोणतं पार्लरला जाता हो. त्याच्यानं सांगायचं हे पावर यार्दिन दुभावण्याची आमच्या संपर्कात येणारा व्यक्ती कोणीच करू शकत नाही. लक्षात ठेवा, यार्दिन का दुभावली तर ती पावर तुमच्यामध्ये यावी. असं पॉवरफुल बघा. कोण तुम्हाला भेटल्या मला परवा मी मीटिंगला गेलो आणि मीटिंगला गेल्यावरती एक आमदार आले आणि ते आमदार आले स्टेजवर चढायला गेले आणि चढता तुम्हाला बघितलं तर असं वाटतं सगळे टेन्शन गेलं, काहीच गोष्ट नाही. माझ्याकडे येताना खूप प्रश्न होते पण तुम्हाला बघितलं इतका रिलॅक्स झालं की आता सगळं गेलंय. अरे आयुष्याचं दुःख अभिषेक आमच्याकडे यार्दे तू मागलेली आहे, यार्दे तू मागलेली. आणि तिथे बोलल्यावर मी हसायला लागलो. म्हटलं नाही येताना खूप प्रश्न गेलो त्याच्यामध्ये नगरसेवक आले आणि ते नगरसेवक साहेब इतके प्रश्न होते त्याची बायको. बरं आपण येताना किती आपण कष्ट येतो, किती आपल्या डोक्यात प्रश्न होते. तुम्ही हो येतात खूप डोक्यामध्ये आणि खूप प्रश्न आणि खाल्यावर म्हणजे वर्षण सांगितलं तर आता मला असं वाटलं आम्हाला ते लॉ कॉलेज काढायचं होतं पण तुमचं ऐकलं म्हटलं लॉ आणि मेडिकल कॉलेज पण काढलं पाहिजे का. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला जीवदान देणारे लोक असतात. जीवदान द्या पुन्हा मी तुम्हाला सांगू असं बघा. चीप करू नका, चादर करू नका. आयुष्याच्या अस्तीनं मेलेला व्यक्ती जिवंत केला. तुमच्या सुद्धा संपर्कात येणारा व्यक्ती तो आत्मिक जगलाच पाहिजे. आम्ही म्हणून आत्मिक गोष्टी बोलायची बाकी इथे काय बोलायचं काय कसं कुठं आमकं तमकं डमकं सगळ्याचं गठोडं बांधायचं फेकून द्यायचं. फक्त विचारायचं आत्मिक जीवन स्पिरिच्युअल लाईफ. आणि स्पिरिच्युअल लाईफ जे आहे ना एखाद्या व्यक्तीचं ओळखायचं कसं माहिती का तो व्यक्ती किती लोकांना जीवदान देतो. लक्षात घ्या किती लोकांना, किती लोक तुमच्यामुळे कारणामध्ये आले, किती लोकांचं तारण झालं. मरणातनं बाहेर म्हणजे तारण बरं का त्या व्यक्तीचं तारण. एक वचन वाचा मग संपवतो कारण आता काय मला ते संपवल्याशिवाय बरोबर. मग ते 3:6 पटकन वाचा मग संपवून टाकू. मग ते 3:6 त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेतला यार्देन नदी म्हणजे यार्देन म्हणजे काय माहिती का. यार्देन दुभावण्याची म्हणजे काय तिथं मन तुटलं पाहिजे, मन दुभावलं पाहिजे, अंतःकरण फुटलं पाहिजे. जसं ते पाणी फुटलं आणि वाद वेगळं झालं तसं पश्चाताप ही अशा प्रकारची गोष्ट आहे की इथं मन दुभावलं जातं. यार्देन दुभावली म्हणजे मन दुभावलं आणि मन सगळ्यांनी आपापली पातके पदरी घेतली आणि त्या सगळ्यांचा म्हणजे जे लोक आपली पातक पदरामध्ये घेतात त्यांनी यार्देन दुभावण्याचं काम केलेलं आहे. मी चुकत नाही ही भावना काढून टाका. तुम्ही टिळत नाही आम्ही सगळे चुकतो. कोण म्हणतो सगळ्यात मोठा पापी मी. कोण हो आम्ही काय म्हणतो ते पापी हे पापी हे पापी. कोण तसं नाही. कोण म्हणतो मी पापी. कोण पापी आहे हे तर बोलायचं डेरी नाही. कोण पापी आहे जरा जोरात आवाज. तो म्हणलं तू मी म्हणलं ऐकले बाजूचे लोक काय नाही. यार्देन म्हणजे पापाची कबुली, स्व पाप पदरी घेणं. म्हणजे यार्देन दुभावली म्हणजे काय झालं तुम्ही तुमची पाप पदरी घेतली. लक्षात घ्या तुम्हाला दुसऱ्यांच्या पापाचं काही घेणं देणं नाही. आणि म्हणाल का आणि उगीच एखाद्याचं केवढी येते साडी त्यानंतर 20,000 काय अक्कल आहे 20,000ची साडी तुम्हाला पण असते. अरे तुझे गेले का म्हणजे आम्हाला दुसऱ्याचं जे ना ते उगत काय करते त्याची 20,000ची घेऊ दे 40,000ची घेऊ दे तर 1,00,000ची घेऊ दे. किंमत त्याने चुकवली. आमच्यासाठी पण किंमत त्याने चुकवली आणि आमची पाप आपल्या पदरी घ्यायची म्हणजे आम्ही यार्देन दुभावली. कशासाठी यार्देन दुभावली तर तुम्ही आपली पाप पदरी घ्यावी यासाठी याद देतो. ऐका यार्देन म्हणजे पश्चाताप.
कबुली आहे, यार्देन म्हणजे समर्पण आहे, यार्देन म्हणजे स्वतःला नम्र करणे, यार्देन दुभांगली कशासाठी? आता प्रश्न जाता जाता तुम्हाला विचारतो, तुमची यार्देन दुभांगली का? यार्देन दुभांगली, यार्देन दुभांगली एवढा मी ऐकलं, सामर्थ्य आलं, अमुक झालं, तमक झालं. आता तो यार्देन कशी दुभागायची? यार्देन पश्चातापाच्या द्वारे दुभागायची. मग तुमच्याकडे सामर्थ्य कशासाठी? जगा कशासाठी? जगा यासाठी तुम्ही यार्देन दुभागावी. आणि यार्देन दुभागावी म्हणजे काय करावे? तुम्ही पश्चाताप करा. आणि पश्चाताप करा म्हणजे आपल्या चुका, आपल्याला कमतरता नीट लक्षात घ्या. काहीतरी चुका आमच्यामध्ये आहेत, 100%. काही चुका आहेत ज्याच्यानं तुमच्यासाठी स्वर्ग उघडला जात नाही, ज्याच्यानं तुमच्याकडनं सेवा घडत नाही, ज्याच्यानं तुमच्याकडे सामर्थ्य येत नाही, ज्याच्यानं प्रभू तुम्हाला वापरून घेत नाही, अशा काहीतरी गोष्टी आमच्यामध्ये आहेत. आणि त्या प्रकर्षानं आठवण करून देवाजवळ कबूल करणं, पश्चाताप करणं म्हणजे यार्देन दुभागणं. बायबल सांगतं त्यानं यार्देन दुभागली. आज जर खऱ्या रीतीने प्रभूला आम्ही समर्पित झालो ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही येताना संदेश त्याचे शिष्य म्हणून येताल, पण जाताना आलिशा म्हणून जाताल. आधी शिष्य होता पण आता शिष्य नव्हता, आता तो शिष्य निर्माण करणारा गुरु बनला आणि तो लोकांना प्रगट झाला आणि 12 चमत्काराचा धनी तो झाला. म्हणून म्हटलं साधारण जीवन जगू नका, अलौकिक जीवन जगा, जे जीवन जगण्यासाठी प्रभू तुम्हाला बोलले. आपले डोळे पण बंद करू, आपल्या जागेवर आपल्या माना बनवल्या की मस्तक आपण झोपूया, पश्चाताप दग्ध होऊन प्रभू समोर जाऊया. संदेश किती प्रभावीपणे आमच्या जीवनात काम करतो याचं माध्यमच पश्चाताप आहे. ऐकणारे होऊ नका, तर अनुसरणारे बना. यार्देन दुभांगली गेली, याजकाचे पाय यार्देनेला लागले आणि यार्देन दुभांगली गेली. याजकांचे पाय, कराचा कोश म्हणणारे याजकांचे पाय जर यार्देनेला लागलेच नाही तर यार्देन कशी दुभागणार? हे सर्व समर्थ देवा, आज मी ती याजकांसाठी प्रार्थना करतो देवा, त्यांचे पाय यार्देनेला यार्देनेला लागल्याशिवाय, त्याचा स्पर्श झाल्याशिवाय, कराचा कोश त्यांच्या खांद्यावर असल्याशिवाय आणि त्यांचे पाय यार्देनेला लागल्याशिवाय यार्देन दुभागणार नाही. मी त्या याजकांसाठी प्रार्थना करतो की तुझा कोश वाहत आहे, त्यांनी आपला कोश खांद्यावरती टाकून देऊ नये. मोशेने जसा कराचा कोश खाली टाकला आणि 3000 लोक मेले, परंतु आज मी प्रार्थना करतो देवा, या कराच्या कोशाच्या सामर्थ्याच्या द्वारे लोक नाशापासून, मरणापासून वाचतील, यार्देन दुभागून पलीकडे जातील आणि पलीकडे गेल्यावर त्यांना कनान मिळेल. अशी याजकीय सेवा लोक याजकांमध्ये घडू दे. माझ्या मंडळासाठी प्रार्थना करतो, या मंडळाने याजकाच्या मागे निघावं, जो याजक नेतृत्व करत आहे त्या याजकाच्या पाठीमागे त्यांनी चालावं, यासाठी त्यांचा देखील ताबा होईल. आमचं ध्येय एलियाच्या झग्याकडे असावं की ज्या झग्याचं सामर्थ्य आमच्याकडे येणार आहे आणि यार्देन दुभागणार आहे. आज आमचं लक्ष तिकडेच लागलं. पवित्र आत्मा आमचं सहाय्य कर. आज लोक साधारण म्हणून येतील, शिष्य म्हणून येतील, जाताना शिष्य म्हणून नव्हे तर आलिशा म्हणून त्यांना पाठवण्याचे. यामध्ये दुभागल्याचं चिन्ह त्यांच्याकडे असो, यामध्ये सामर्थ्य त्यांच्यामध्ये असू दे. या मंडळीसाठी प्रार्थना करतो की मंडळी तो आपल्या हातामध्ये घेऊन चालेल. असे लोक इथे येतात, परंतु ज्या पद्धतीनं या लोकांनी यार्देन दुभागावे, लोक त्यांच्याकडे पाहतील दिवस यार्देन दुभागणारे चेहरे त्यांचे असू दे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं वर्णन, त्यांची भाषा, त्यांचं अभिषेक, त्यांची सेवा, त्यांचं आचरण, या सगळ्यामध्ये प्रभूची त्यांचं मिशन फक्त एकच असावं, एलिया त्याच्यापासून सामर्थ्य. त्यासाठी मंडळीचा ताबा घ्या. जे मिशन तो आम्हाला देत आहे त्या मिशन प्रमाणे काम करण्यासाठी तुम्हाला शक्ती करू. माझ्या दोन लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत,
परंतु जाताना ते हताश, निराश, कष्टी, दुःखी, खिन्न नाही जावेत, तर जाताना त्यांच्याकडे यावे दुभांगाचं सामर्थ्य असू दे, कदान हे त्यांचं मिशन असू दे. त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या दूर कर, तुझी कृपा त्यांच्यावरती करू आणि पुन्हा ते एकत्र येतील. त्यास त्यांच्याकडे साक्ष असू दे प्रभू. आज जेही प्रश्न ते घेऊन आलेले असतील, पण जाताना उत्तर त्यांच्याकडे असू दे, प्रश्नांची उत्तर असू दे प्रभूची. त्यास ते आपल्या गावी, आपल्या घरी जातील. पुण्यापासून अगदी बऱ्याच ठिकाणातून लोक आले, ठाणे, पुणे, सगळ्या भागातून, निवासापासून लोक आले. परंतु देवा, आज हे सैन्य जाईल, त्यास ते त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांनी यार्देन तू भांगावी अशा प्रकारची कृपा त्यांना करून दे. काम करून दे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर. कोणी साधारण व्यक्ती या मंडळीमध्ये राहू दे नकोस. आपल्यामध्ये गुरफटून जाणारे, आपल्या कोणता विचार करणारे नव्हे, तर एलियाचं आणि सगळ्याचा विचार करणारे लोक या मंडळीमध्ये असू दे. आणि मंडळ दिवसेंदिवस वाढव, पुढे घेऊन जाताना तुझ्या गौरवासाठी वापरून घे, नेतृत्व तयार कर आणि जेणेकरून देवा मोठ्या प्रमाणात काम व्हावं यासाठी तू सहाय्य कर. मंडळीचं बांधकाम पूर्ण होताना तुझी कृपा करू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती केली म्हणून आता देव बापाची प्रीती, परमेश्वर ख्रिस्ताची पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ